जशी पक्की इमारत दिसते तशी त्या काळी नव्हती. जिथे गाई बैल बांधतात त्या कोठ्यात आम्ही बसलो आहे. पहिला वर्ग, दुसरा वर्ग, 8व्या वर्गातही पक्की इमारत नव्हती. झाडाच्या खाली बसून कुठेतरी असंच गाईच्या कोठ्यात अशा ठिकाणी बसून शिक्षण घेतलेलं आहे. हायर मराठी मीडियम. पण मी आजकाल इंग्लिश मीडियम मधून बुक्स लिहितोय. तर हा जो काही परिवर्तन झालेला आहे त्याची कथा खूप मोठी आहे. ते मी तुम्हाला यासाठी सांगतोय कारण तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी आहात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जर मनात आणलं आणि त्या दिशेने प्रयत्न केलं तर तो काय करू शकते याचंही उदाहरण आहे. नेक्स्ट, एक सोर्स ऑफ इन्स्पायरेशन म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघतो. त्यांचं बरंच साहित्य मी अगदी लहानपणापासून वाचत आलो आहे. त्यांचं एक म्हणणं आहे, बघा इथे मी कोट केलेलं आहे ते, की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. दुर्दैवाने आपण असं करत नाही. आपल्याकडे पैसे जास्त आलं तर आपण मोबाईल जो आहे तो ऍडव्हान्स वर्जनचा घेऊ. आताचा जो आहे त्यापेक्षा नवीन मॉडेल कोणता आहे, बरोबर. आपल्याकडे पैसे आल्यास आपण त्या पैशातून पुस्तकं घेणार नाही. आपण त्याच्यात सेव्हिंग कशी होते ते बघतो. 100 रुपयाची मार्केटमध्ये नोट्स अवेलेबल असेल तर ती रिड्यूस झेरॉक्स 50 पैसे कुठं होते आणि ते 50 रुपयात होईल का ते आपण बघत असतो. त्यामुळे पुस्तकांचा आणि आपला असा फार जवळचा संबंध येत नाही, बरोबर. तुम्ही ग्रॅज्युएशनला आहात, BA BCom BSc ला असणार, तुम्ही काय वाचता एक्झामच्या आधी? मार्केटमधल्या नोट्स वाचता, बरोबर. मोजके विद्यार्थी असतात की ते लायब्ररीमधून बुक्स घेतात, रेफरन्स बुक, आणि त्यातून स्टडी करतात. आपल्याला अगदी रेडीमेड आणि अगदी लवकर कव्हर कसं होईल असं पाहिजे. त्या नोट्स मध्ये काय असते नेमकं जे एक्झाम मध्ये आलेलं असते त्यावरून त्या तयार होतात आणि तेही आपण काय करतो, झेरॉक्स मारून वाचतो. एक्झाम डिपार्टमेंट जेव्हा, युनिव्हर्सिटी जेव्हा टाइम टेबल सेट करत असते तेव्हा आपण कुठे अभ्यासाचं टाइम टेबल सेट करतो, बरोबर. विद्यार्थी दशेत आपण दररोज नियमितपणे 6 ते 7 तास कमीत कमी अभ्यास करायला पाहिजे. पण आपण कधी करतो, एक्झामचं टाइम टेबल आउट झाल्यावर. त्याहूनही समोर अगदी पेपरच्या आदल्या दिवशी आपली फर्स्ट अँड लास्ट रीडिंग असते, बरोबर आहे. विशेष करून BA MA चे विद्यार्थी असतील त्यांना माहित आहे, फक्त आदल्या दिवशी अभ्यास करतात. ते काय वाचतात माहित नाही, एक्झाम मध्ये काय लिहितात माहित नाही, मार्क्स पण भरपूर मिळतात आणि बाहेर खुशारकी अशी मारतात, अरे मैंने ना एक ही दिन में पढ़ाई किया था, मेरा वो निकल गया पेपर, बरोबर आहे. त्या तुम्ही जे कोर्स करता त्या व्यतिरिक्त आणखी काय करता तर तेच करत नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कधी दिली का? माझे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेवर आहे. एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की स्पर्धा परीक्षे म्हणजे फक्त MPSC UPSC नाही. अगदी खरं आहे. स्पर्धा परीक्षेची सुरुवातच ही तुमचं 10वी झालं की सुरू होते, बरोबर आहे. पण आपल्याकडे काही प्लॅनिंग नसते. प्लॅनिंग नसल्यामुळे, नियोजन नसल्यामुळे काय होते, आता 2 वर्ष आधी UP मध्ये चपराशीच्या जागा निघाल्या होत्या. त्या चपराशीच्या जागेसाठी PhD होल्डरांचे अर्ज होते. 3700 काही विद्यार्थी PhD होल्डर होते. 5वी पास अशी जिथे जी शैक्षणिक अर्हता होती त्यासाठी इंजिनियर लोक, त्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट लोक, PhD झालेल्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली. आणि मग तुमचं नियोजन काय आहे? तुमच्यापैकी बरेचसे इथे BSc चे स्टुडंट असतील, आहेत का? थोडा हातवर करा, किती आहेत BSc चे विद्यार्थी? अच्छा, म्हणजे 12वी सायन्स केलं. 12वी सायन्स नंतर लगेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होती एक, कोणती माहित आहे? नाही, NDA होतं. एक उत्तर आलं की NDA होतं. बरं,
काय माहित असते त्या एक्झाम बद्दल आपल्याला? आपल्याकडे इतकं काही जे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन असतात तरी पण आपल्याकडे माहितीचा अभाव असतो. मी एका 12वीच्या एका शाळेला भेट दिली होती. 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्या विद्यार्थ्यांना विचारलं की एनडीए मध्ये पेपर किती होतात, किती मार्काची एक्झाम होते ते त्यांना ठाऊक नव्हतं. त्यांचं अप्पर एज लिमिट किती असते? 19 वर्ष 7 महिने असते. म्हणजे 12वी नंतर हार्डली तुम्हाला 1 वर्ष मिळतो. पण तो तुम्हाला माहित कधी होतो? 19 वर्ष 7 महिने उलटल्यावर माहित होते की एनडीए ला एज लिमिट फक्त इतकी होती. आपण कधी ट्राय केलंच नाही. आणि काय की आजूबाजूला सगळे घाबरवणारे असतात. वो एनडीए ना बहुत टफ है, नहीं जमेगा. वो एमपीएससी है, वो बहुत टफ है. आईएएस, अरे वो इतनी डिफिकल्ट है, तू हो ही नहीं सकता पास. तर ह्या निगेटिव्हिटीचा जो थारा जमा होतो आपल्या बिंदूवर, डोक्यावर, त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं नाही हे नाही जमेगा, हे बहुत डिफिकल्ट आहे. मग आपण त्या आपल्या कम्फर्ट झोन मधून काही बाहेर येत नाही. बरोबर? नाही, बरं असू दे. नेक्स्ट स्लाइड घे. सगळ्यात महत्वाचं, स्पर्धा परीक्षेची तयारी का करावी किंवा का करतात? हे काही उत्तर आहेत बघा, तुम्ही किती सहमत आहात. स्पर्धा परीक्षेची तयारी का करावी? पोटा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून, हा योग्य उत्तर. कारण इथून नोकरी लागते, नोकरी लागली की हा प्रश्न आपला कायमचा मिटतो. आर्थिक स्थैर्य लाभावे म्हणून, फायनान्शियल स्टॅबिलिटी येत असते. जॉब मिळाला की सिक्युरिटी आली, स्टॅबिलिटी आली, म्हणून आपण तयारी करतो. समाजात मान प्रतिष्ठा, मान सन्मान मिळावा, रुबाब मिळवता यावा म्हणून, हेही बरोबर आहे. हे आपण यासाठी सुद्धा तयारी करतो. चांगला जोडीदार मिळावा म्हणून, बरोबर आहे उत्तर. अरे आहे की नाही? आहे. कारण आपण नोकरीवर असू तर आपल्याला चांगला जोडीदार मिळेल. सुखी समाधानी आयुष्य जगता यावे म्हणून, हे बरोबर आहे. व्यवसाय करायला भांडवल नाही म्हणून, किंवा आवश्यकता स्किल नाही, ज्या बिझनेस करायला स्किल लागतात त्या आपल्याकडे नाही. आपण काय करू शकतो? फक्त स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी करू शकतो, म्हणून तयारी करायची. जे भरपूर बोलतात परंतु प्रॅक्टिकली खूप कमी असं पाहिलं जाते, त्यांचं उत्तर म्हणजे जे बोललं जाते की समाजासाठी काहीतरी करता यावे म्हणून मला स्पर्धा परीक्षेची तयारी करून मला हायर पोस्टवर जायचं आहे, मला मोठं पद मिळवायचं आहे. ते पद मिळाल्यानंतर किती समाजसेवा केली जाते हा विषय वेगळा, हा भाग वेगळा आहे. पण हे पण एक कारण असते. प्रशासकीय सत्ता हस्तगत करता यावी म्हणून, हे सुद्धा एक कारण असू शकते. कारण तुम्हाला उच्च पद मिळालं तर प्रशासकीय सत्ता तुमच्या हातात येत असते. तरी स्पर्धा परीक्षेची तयारी का करावी ह्या उत्तरामध्ये, ह्या काही मुद्द्यामध्ये आपण ते बघितलेलं आहे की हे असे कारण असतात. नेक्स्ट. आता ही तयारी करताना काय करायला पाहिजे नेमकं? सगळ्यात आधी स्वॉट एनालिसिस. नाव ऐकलंय का याचं? ऐकलं आहे. हे स्टँड्स फॉर स्ट्रेंथ. आपली बलस्थाने काय? स्ट्रेंथ्स आर युअर पॉझिटिव्ह विदिन युअर कंट्रोल. कुठलं पण असो, हे आपण आधी आपलं एनालिसिस करायला पाहिजे. सगळ्यात जास्त फक्त तुम्ही तुम्हाला ओळखता. तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे, तुमचं काय विकनेसेस आहेत, तुमच्या समोर काय अपॉर्च्युनिटी आहे, आणि तुमच्या समोर काय क्रिएट्स आहेत. तुमची बलस्थानं काय आहेत, तुमचे विकनेसेस काय आहेत, कमकुवत बाजू तुमची काय आहे, तुमच्या पुढे अपॉर्च्युनिटीज काय आहेत, संधी काय आहेत, आणि तुम्हाला धोके कुठून कुठून उद्भवू शकतात. त्याला म्हणतात स्वॉट एनालिसिस. हे मॅनेजमेंटचं कन्सेप्ट आहे, पण हे प्रत्येक ठिकाणी लागू होते, अगदी स्पर्धा परीक्षेत सुद्धा. कारण स्पर्धा परीक्षेचे सिलेबस म्हणजे खूप जास्त असते. आपण सगळ्याच सब्जेक्टवर आपण मास्टर राहू नाही शकत. राहू शकतो का? माझ्यासारखा एखादा असतो ज्याच्याकडे सायन्सची डिग्री आहे, आर्ट्सची आहे, कॉमर्सची आहे, एज्युकेशनची आहे.
मी शालेय विषयामधलं वेगळ्या वेगळ्या स्ट्रीम मधलं एक एक मास्टर डिग्री केला आहे. मला थोडंफार म्हणता येईल की मला सायन्स पण कळते, आर्ट्स पण कळते, कॉमर्स पण कळते, एज्युकेशन पण कळते. पण जो एक प्लेन ग्रॅज्युएट झालेला असतो त्याला त्याच्या विषयाव्यतिरिक्त दुसरं काही माहित नसते. आणि स्पर्धा परीक्षा विशेषतः एमपीएससी युपीएससी म्हटलं की तुम्हाला बऱ्याच सब्जेक्टचा अभ्यास हा माहीत असावा लागतो. ते सब्जेक्ट त्यांची बेसिक अंडरस्टँडिंग असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेतील जोखीम, नेक्स्ट काय जोखीम आहे ते काही मुद्दे मी याच्यात कव्हर केलेले आहे. बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये यशाचे प्रमाण 0.1% तर अपयशाचे प्रमाण 99.99% आहे. हे काही युनिव्हर्सिटीचं रिझल्ट नाही किंवा 10वी 12वीचं रिझल्ट नाही आहे, 10वीचं नाही आहे. 100% रिझल्ट लागला, त्यापैकी 10 विद्यार्थ्यांना अबाव 98% आले, असं काही इथे होत नाही. इथे जो युपीएससीचा टॉपर असतो, फर्स्ट मेरिट ऑल ओव्हर इंडिया, त्याचं जे पर्सेंटेज तुम्ही थेअरीमध्ये बघितलं तर हार्डली ते 50 ते 52% असते. ठीक आहे. त्यावर्षी जी युपीएससी टॉपर श्रुती शर्मा ही मुलगी आहे, नेहमी मुलीच टॉप करत असतात. त्याचे मार्कशीट नेटवर अवेलेबल आहे, ते तुम्ही बघा. त्यातून मार्क्स किती घेतले, किती मार्काचे पेपर होते हे लक्षात येईल की 50 ते 52% मार्क्स आपण मिळवले की आपण इंडियामधून टॉप करू शकतो. ठीक आहे. जोखीम काय आहे? यशाचे प्रमाण 0.1% आणि 99.99% अपयश. ठीक आहे. समोर आपण येऊ या डिस्कशन मध्ये. असं काय होते? वारंवार येणारे अपयश, पर्यायाने नैराश्य येणे. आताच एका विद्यार्थ्याने खूप चांगले अनुभव शेअर केले की वारंवार जेव्हा अपयश येते माणसाला तेव्हा खचून जातो, हताश, नैराश्य येते. बरोबर. आणि एकदा का हे नैराश्य आले की तिथून परत उठून समोर काहीतरी प्रगती करणे जमत नाही. ही जोखीम असते. थोडक्यात यश हुलकावणी देणे, मानसिकता खचणे. हे कित्येक अटेम्प्ट मुलं देत असतात एमपीएससी युपीएससी ला. आता हे आपल्याकडे पाहायला मिळत नाही. तुम्ही पुण्याच्या सदाशिवपेठ एरिया, शनिवारवाडा एरियामध्ये जा. तिथे ज्या अभ्यासिका आहेत, रात्रंदिवस अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. सकाळी 7 वाजता अभ्यासाला सुरुवात होते अभ्यासिके, संध्याकाळी 8च्या नंतर घरी येतो. त्या 12 तासामध्ये 11 तास तर अभ्यास करतो, मग घरी पण अभ्यास करतो. दिवसाचे 15 ते 16 तास अभ्यास करणारे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 7-8 वर्ष असे कित्येक वय त्याचं निघून जाते. यश त्याला थोडक्यात हुलकावणी देत असते. तुम्ही कोणते, जसे 3 टप्पे आहेत, प्रिलिम एक्झाम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम मध्ये फेल झाले तुम्ही परत दुसऱ्या वर्षी प्रिलिम पासून सुरुवात करणार. मेन्स मध्ये फेल झाले तुम्ही परत दुसऱ्या वर्षी प्रिलिम पासून सुरुवात करणार. प्रिलिम मेन्स झाले परंतु इंटरव्ह्यू मध्ये तुमचं ते मार्क्स पडून तुमचं फायनल सिलेक्शन झालं नाही तर तुम्ही परत त्या 3ऱ्या स्टेजवरून परत स्टेज 1 मध्ये येणार नेक्स्ट इयरला. हे असं होत असते. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, 3ऱ्या वर्षी, 4-5 वर्ष असे झाले की 7 ते 8 वर्ष असेच निघून जातात. कारण या परीक्षांची तयारी ही बालपणापासून करावी लागते. मी समोर बोलतो याच्यावर. राईट टाइम काय असते त्याचं सुरू करायचं. आपल्याकडे विद्यार्थी काय करतात? ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, त्यानंतर बघतात अरे आता काय करायचं, आता कॉम्पिटेटिव्ह करू. म्हणजे पीजी झाल्यानंतर त्याचं वय 25 ते 26 वर्ष जेव्हा सुरू होते तेव्हा तो इकडे वळतो. मग काय होते? मी पहिला अटेम्प्ट फेल झाला, त्याची 2 वर्षांनी वय वाढली. दुसऱ्या अटेम्प्टला फेल झाला. कुठल्या स्टेजला? 3 स्टेज पैकी कुठेही जर तो फेल होत असेल तर तो परत मूळ स्थानी येतो. परत त्याला फ्रेश एक्झाम द्यावा लागते. ही काही युनिव्हर्सिटीची एक्झाम नाही. 2 विषयात फेल झाले, एका विषयात तुम्ही 3 विषयात पास आहात, एटीकेटी मिळाली, गेले समोर, असं नाही आहे. तुम्ही फायनल सिलेक्शन तुमचं झालं नाही, इंटरव्ह्यूला फेल झाले तुम्ही परत प्रिलिम द्यायला येणार, परत मेन्स देणार. मग 26ला सुरू केलं आणि 5 ते 6 वेळेस समजा फेल झालं तर तुमचं वय किती झालं? 32 ते 34, लग्नाची वय आली. हे काही होत नाही, अजून फ्रस्ट्रेशन आलं.
काही सुख नाही. आपल्याकडे दुसरा काही प्लॅन पर्याय उपलब्ध नाही. काय होतं, आयुष्य उद्ध्वस्त होते. तरी स्पर्धा परीक्षेमधली मुख्य जोखीम आहे. जर झालं नाही आणि अल्टरनेट प्लॅन तुमचा नसला तर काय होणार, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होणार. असे कित्येकांचे झालेले आहेत. जोखीम, लग्नाचे वय वाढणे ऑब्विसली वाढते. 25-26 मध्ये सुरू केलं, 5-7 वर्षात जर तुम्हाला ते जे पद पाहिजे ते मिळालं नाही, सतत अपयश येत असेल, तुमचं लग्नाचं वय वाढते. लग्नाचं वय वाढलं की घरचे जे टोमणे सुरू होतात, बाहेरचे जे मारतात, पण घरचे लोक सुद्धा टोमणे मारत असतात. हा काही कामाचा नाही, त्याच्याशी काहीच जमत नाही. ही अशी परिस्थिती येते. हे सगळं आपलं अल्टरनेटिव्ह प्लॅन बी जो तयार नसतो त्यामुळे होत असते. वेळ व पैशाचा अपव्यय, समजा याच्यात यश मिळाले नाही तर हे दोन्ही वाया जातात. आपला वेळ पण वाया जातो, आपला पैसा पण वाया जातो. ऐन उमेदीचा काळ वाया जाणे ही सुद्धा स्पर्धा परीक्षेमधली जोखीम आहे. ही जोखीम आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मी समोर हे बोलणार की जोखीम तर आहे, पण संधी काय आहे हे सुद्धा सांगणार आहे. नेक्स्ट स्पर्धा परीक्षेमधील अपयशाची कारणे. पहिलं कारण आहे नियोजनाचा अभाव. त्याला प्रॉपर प्लॅनिंग लागत असते. ठीक आहे, त्या प्लॅनिंगचे टाइप्स आहेत. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग, लॉंग टर्म प्लॅनिंग, मिड टर्म प्लॅनिंग, ठीक आहे, शॉर्ट टर्म प्लॅनिंग आणि डेली प्लॅनिंग. याचा अभाव असतो. तुमच्यापैकी किती विद्यार्थी दररोज टार्गेट ठेवून अभ्यास करतात की मला इतकं करायचं आहे? आहेत का कोणीतरी? हात वर करा. आहे का? 1-2 आहेत. मला दीर्घकाळ प्लॅनिंग ही तयार करायची, परंतु त्याला एक्झिक्यूट करताना शॉर्ट टर्म प्लॅनिंग सुद्धा असायला पाहिजे. डे टू डे प्लॅन असायला पाहिजे. आपण उद्या काय करणार आहोत त्याचं प्लॅन रात्री झोपण्यापूर्वी निदान 2 मिनिटासाठी विचार करून रेडी करायला पाहिजे की उद्या आपण काय करणार आहोत अभ्यासात. तुम्ही विद्यार्थी तसे येतात, तुम्हाला एकच विचार करणे आहे, अभ्यास, एक अभ्यास, फक्त अभ्यास, बरोबर. आणि तोही प्लॅनिंग सहित. आपलं असं नसते. आपलं कसं असते, एग्जामचं जेव्हा टाइम टेबल येणार तेव्हा बघू, अभी एग्जाम बहुत दूर है, अभी से वो पढ़ेंगे तो ध्यान में नहीं रहेगा, बरोबर. आणि या अभ्यासा व्यतिरिक्त पॅरलल तुमची काहीतरी तयारी कॉम्पिटेटिव्हची असायला पाहिजे. मी QTDRचं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे पुढे. दुसरे अपयशाचे कारण अभ्यासात सातत्य नसले. ते तर आहेच. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटली तर सातत्याची खूप गरज असते. असं नाही की एक दिवस तुम्ही 15 ते 20 तास अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी 2 तास केले, तिसऱ्या दिवशी काहीच केलं नाही, तर 7 दिवस अभ्यास ब्रेक आहे पूर्ण. मग अजून एखाद्या दिवशी ज्यूस मध्ये आले, कुणाचं तरी खूप छान भाषण ऐकून मग परत अभ्यासाला लागले, परत 15-18 तास अभ्यास केले, मग परत खंड आला. तर असं जर असलं तर स्पर्धा परीक्षेत तुम्हाला 100% अपयश येणार. चुकीची अभ्यासाची पद्धत. बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा माहीतच नसते. पुस्तक समोर असते, असं वाटते की किती अभ्यास करतो, डोक्यात काहीच जात नाही. असतात सगळे ड्रॉबॅक्स स्टडी करून केलेले आहेत. स्पर्धेचा चुकीचा अंदाज. स्पर्धा किती आहे आपल्याला माहित नसते. ठीक आहे, असते का? नाही. मोठ्या लेवल UPSCचं जर एक्झाम घेतला आपण उदाहरण म्हणून, 10 लाख विद्यार्थी प्रिलिम देतात. किती? 10 लाख. फायनल सिलेक्शन हा 1000च्या आतमध्येच असतो. 600, 700, 800 पोस्ट. त्या 10 लाख पैकी 5 लाख अभ्यास न करणारे असतात. एकाने फॉर्म भरलं म्हणून दुसऱ्याने भरला, दुसऱ्याने भरलं म्हणून तिसऱ्याने भरला, तो इलिजिबल आहे म्हणून चलो आपण एक्झाम दे देते. ते गंमत नाही आहे एक्झाम म्हणजे, बरोबर.
तर ते स्पर्धाची चुकीचा अंदाज असतो, माहित नसते आपल्याला कॉम्पिटिशन किती आहे म्हणून. योग्य मार्गदर्शनाचा अभाव हे पण कारण असू शकते. मार्गदर्शन तुम्हाला प्रॉपर मिळालं नाही वेळेवर तर तुम्हाला स्वतःच्या अनुभवातून शिकावं लागेल आणि मग उशीर होईल. पुरेशा सोयी सुविधांचा अभाव, याला आता आपण हे म्हणणार नाही, कारण आजकाल भरपूर सोयी सुविधा आहेत. UPSC जे स्टडीज आहे, कुठलाही विषय घ्या, भरपूर तुम्हाला युट्यूबवर स्टडी मटेरियल मिळेल. कुठल्याही विषयाचं घ्या आणि कुठल्याही ब्रँच भरपूर काही युट्यूबवर अवेलेबल आहे. ठीक आहे, पण आपण इंटरनेटचा वापर कशासाठी करणार? फक्त फेसबुक आणि फक्त व्हॉट्सअप, बरोबर, दुसरं काही करणार नाही. संपूर्ण स्पर्धा परीक्षेची तयारी ही इंटरनेटच्या माध्यमातून होऊ शकते. तुम्ही तुमच्या सब्जेक्टचा कुठलाही टॉपिक सर्च करून पहा, त्यावर तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ मिळेल. ठीक आहे, तुम्ही कसं वापर करता त्याचं ते तुमच्यावर आहे. सभोवतालचे प्रतिकूल वातावरण, जसं आपण ग्रामीण भागात, आपले कॉम्पिटिटर कुणीच नाही तर आपल्याला माहीतच नसते. स्वतःबद्दलचे चुकीचे आकलन हे सुद्धा एक अपयशाचे कारण असू शकते. आपल्याला आपल्याच आकलन बरोबर जमत नाही, असते का असं? किंवा आपण स्वतःला ओव्हररेट करतो, बरोबर, मग धाडकन आपण आपटतो, बरोबर आहे. नेक्स्ट, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. प्रश्न असा पडतो, अभ्यास कुठून करावा? म्हटलं हा काय प्रश्न आहे? अभ्यास पुस्तकातून करावा, बरोबर. बाबा, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पूर्ण लिहितात, आपण कुठल्या लेखकांची पुस्तकं वाचायला पाहिजे? जसे मी याच्यात कॅटेगरी करेन बघा, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं कोण कोण लिहितात. काही मंडळी असे आहेत ज्यांनी आयुष्यात कधीच कोणतीच एक्झाम पास केली नाही, तो लेखक आहे. ठीक आहे, आयुष्यात कधी कोणती एक्झाम पास न करणारा सुद्धा लेखक आहे. नाव घेणार नाही, तुमच्या कॉलेजमध्ये आले असतील असे बरेच, त्यांनी आपले भाषणं दिलेली असतील, क्लासेसचा आपलं प्रपोगंडा केला असेल, असे काही लेखक असतात. काही पदावर गेलेले, स्वतः अभ्यास केला, पद मिळवलं, त्यानंतर तो लेखक म्हणून चला आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी लिहू, असे लेखक आहेत. आणि मूळ लेखक म्हणजे कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये असणारे प्रोफेसर, त्या त्या विषयाचे तज्ज्ञ, त्यांनी त्या विषयाचं लिहिलेलं पुस्तक. तर असे 3 प्रकार आहेत रायटरचे. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेमकं कुठल्या रायटरचं पुस्तक वाचायला पाहिजे? एक काळ असा होता की मटेरियल कंटेंट मिळत नव्हता. आताचा काळ असा आहे की इतका मटेरियल आहे की काय वाचावं आणि काय वाचू नये आधी याचा अभ्यास करावा लागतो. तर तुम्ही चुकीचे जर साहित्य वापरलं आणि वाचत बसलं तर यात वेळेचा अपव्यय होणार आणि तुम्हाला यश मिळणार नाही. अभ्यास किती करावा? आता काही मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात, 15 तास 16 तास, नापास होतात. काही मुलं 7-8 तास अभ्यास करतात, पास होतात. काही मुलं असं असतात की ते आदल्याच दिवशी अभ्यास करतात पण एक्झाम मध्ये टॉप येतात. आहेत ना व्यक्ती, तितक्या प्रवृत्ती आहेत. तुमच्या क्लासमध्ये सुद्धा असतील. सतत अभ्यास करणाऱ्याला चांगले मार्क्स नाही मिळत. ऐन वेळेवर कुणीतरी येतो आणि खूप चांगला स्कोर करून जातो, बरोबर. तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा तुम्ही कसं करता, ठीक आहे, तुमचं ग्रॅस्पिंग काय आहे, तुम्ही ते लवकर किती आत्मसात करता, आणि मेन म्हणजे तुमची रायटिंग एबिलिटी कशी आहे, ज्याच्यावर आपण कधी विचारच करत नाही. कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याची आपली जी रायटिंग एबिलिटी आहे ती जी टेस्ट केली जाते. बघा 10वी ते 12वी मध्ये ज्यांची सुंदर हस्ताक्षर होती त्यांना लँग्वेज मध्ये नेहमी चांगले मार्क्स पडले. सर बरोबर आहे, हस्ताक्षर ज्याची सुंदर आहेत त्याला ऑब्विसली चांगले मार्क्स मिळतात.
कंटेंट तितकं चांगलं नसेल तरी तर सुंदर अक्षर असणे हे तर म्हणजे देण आहे, नैसर्गिक देण आहे. काही ते आत्मसात करता येते त्यावर प्रॅक्टिस केली तर उत्तर लिखाणाची सवय असायला पाहिजे. नंतर कोचिंग आवश्यकच आहे का? स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोचिंग आवश्यकच आहे का? आपण इतकी ऍडव्हर्टाईज पाहतो, ठीक आहे. आपल्याला काय वाटते की स्पर्धा परीक्षा म्हटलं म्हणजे कोचिंग आवश्यकच आहे. मित्रांनो, असं नाहीये. असं जर असतं, काही स्टॅटिस्टिक्स किंवा काही आकडेवारी घ्या. उदाहरणासाठी दिल्लीमध्ये IAS च्या कोचिंगच्या कितीतरी इन्स्टिट्यूशन आहेत, ठीक आहे. काही इन्स्टिट्यूशनची कॅपॅसिटी 4000 ते 5000 विद्यार्थी आहे. दरवर्षी दिल्लीमध्ये जवळपास 2 लाख विद्यार्थी कोचिंग घेतात. अंदाजे आकडा आहे. किती? 2 लाख. फायनल सिलेक्शन हा 1000च्या आतच असते. म्हणजे कोचिंग लावणारा प्रत्येक जण पास होतो का? नाही. स्पर्धा परीक्षेतील यश हे कोचिंग पेक्षा त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे, कारण मेहनत त्याला घ्यायची आहे, ठीक आहे. पण हे कळणार नाही आपल्याला. आपल्याला वाटते नाही विदाऊट कोचिंग होऊ शकत नाही. पण विदाऊट कोचिंग झालेले तुम्ही पेपरवर, न्यूजपेपरवर कधी ना कधी स्टोरीमध्ये वाचलेले असणार. रिक्षावाल्याचा मुलगा IAS झाला किंवा कामगाराचा मुलगा झाला, असे काही न्यूज येतात. कुठेच कोचिंग नसते. ते कसे होतात? आणि सगळी काही कोचिंग असून विद्यार्थी फेल होतात. म्हणजे कोचिंग आवश्यकच आहे का याचं उत्तर नाही असं आहे. पण त्याच्यात कंडिशन अप्लाय कसं? तुम्ही खूप सेल्फ डिसिप्लिन असायला पाहिजे. सेल्फ डिसिप्लिन वर्ड वापरलेला आहे. म्हणजे काय? कोचिंग क्लासेस जसे स्वतः त्या टेस्ट घेतात तशी तुम्ही स्वतः अभ्यास करता करता स्वतःची टेस्ट घ्यायला पाहिजे. 3 तास देऊन वेळ, 2 तास देऊन दे, जे काही आहे ते सेल्फ डिसिप्लिन मध्ये सगळंच आलं. रेग्युलर अभ्यास, सतत अभ्यास, त्याच्यात सातत्य, स्वतःच्या टेस्ट स्वतः घेणे, ह्या सगळ्या जर गोष्टी असतील तर तुम्हाला कोचिंगची गरज नाही. अभ्यास अभ्यासिकेतच होतो का, लायब्ररीमध्येच होतो का? त्याचे उत्तर नाही असंच आहे. माझं एज्युकेशन सांगितलं एका ग्रामीण भागात झालं, नंतर हायर एज्युकेशन मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये झालं. मी आजपर्यंत कधीच लायब्ररीमध्ये अभ्यास करायला गेलो नाही. मी 4 विषय नेट झालो. मी कधीच कोचिंग क्लासमध्ये कोचिंग लावलेली नाहीये. मी ग्रामीण भागात जिथे जिथे वास्तव्याला होतो तिथे तिथे राहून, कारण इंटरनेट आहे म्हणजे सगळं काही आहे, त्याचा वापर जर आपण केला तर आपल्याला लायब्ररीमध्ये जायची काही गरज नाही. आपण आपल्या राहत्या घरात, मातीचं घर होतं, आम्ही 5 बहीण भाऊ, त्या काळी वीज सुद्धा नव्हती घरामध्ये. रॉकेलचा एक दिवा लावायचा आणि त्याच्या आजूबाजूला आम्ही बसायचं, असे दिवस काढलेले आहेत, ठीक आहे. मी माझ्या 5व्या वर्गात असताना घरी इलेक्ट्रिसिटी आली. UPSC MPSC ची तयारी मोठ्या शहरातच होते का? त्याचे उत्तर नाही असंच आहे. UPSC म्हटलं तर दिल्लीला जायला पाहिजे, MPSC म्हटलं तर पुण्यातच जायला पाहिजे, असं जर वाटत असेल तर हे सुद्धा एक मिसकन्सेप्शन आहे. तुम्ही किती सेल्फ डिसिप्लिन आहात त्यावर ते डिपेंड आहे. नेक्स्ट एक उदाहरण सांगतो आता मी. बादवपट्टी जौनपूर डिस्ट्रिक्ट आहे UP मध्ये. त्या गावामध्ये 75 घर आहेत. किती? 75. आणि ह्या 75 घरामध्ये 47 घरामध्ये IAS आहेत. किती? 45 घरामध्ये 47 घरात IAS. तुम्ही गुगल सर्च करून पहा. म्हणजे सगळे IAS तिथे जन्म घेतात का? मोठ्या शहर नाही आहे ना, ते जौनपूर डिस्ट्रिक्ट आहे आणि त्याच्यात ते गाव आहे, ठीक आहे. 47 घरांचं गाव किती मोठं असू शकेल तुम्ही इमॅजिन करू शकता. पण त्या गावामध्ये 47 IAS आहेत. एक UP मध्ये बिहारमध्ये कामरुली विलेज आहे, त्या गावात 7 IAS विलेज आहेत, 7 IAS आहेत.
हे झालं परराज्यांचं. महाराष्ट्रात असं काही आहे का? आहे, आहे, पण तो गाव तिरोडा नाही आहे. तो गाव तिरोडा नाही आहे. सोलापूर जिल्ह्यात माढा तहसील मध्ये एक उपडाई बुद्रुक नावाचं गाव आहे. त्यालाही गुगल सर्च करा तुम्ही. त्या गावाला अधिकाऱ्याचं गाव म्हटलं जाते. 10,000च्या जवळपास लोकसंख्या आहे. त्या गावामध्ये IAS आहेत, IRS आहेत, IPS आहेत. जवळपास घराघरामध्ये सरकारी नोकरी करणारे लोक आहेत. कित्येक PSI आहेत त्या गावात. काय नेमकं काय केलं या गावांनी वेगळं? काहीतरी वेगळं केलं असेल तेव्हाच आहेत, बरोबर. या गावाला तुम्ही अवश्य भेट द्या, जाणून घ्या की या गावांनी वेगळं काय केलं. माधवपट्टीला जाणं शक्य होणार नाही तर निदान सोलापूर जिल्ह्यात अवश्य जा. उपडाई बुद्रुक गावाला भेट द्या, त्यांच्याकडून जाणून घ्या की इथे अधिकारी कसे घडतात. एक अधिकारी घडला, त्याला प्रेरणास्थान म्हणून बाकीच्यांनी बघितलं, त्याच्याकडून काही त्यांनी तुमच्या भाषेमध्ये टिप्स घेतल्या. त्यानंतर गावातील जितके मंदिरं, वाचनालय, जे मंदिरं होते आणि त्याच्यामध्ये जी जागा होती ते मंदिराचं ठिकाण अभ्यासिकेत बदललं. जिथे बौद्ध विहार होता ते अभ्यासिकेत बदललं. आणि अशा प्रकारे वाचनाची ते आवड कशी निर्माण होईल असं एक वातावरण निर्मिती तयार केली गेली. त्यात मुलं अभ्यास करू लागले आणि मग त्यातून ते सक्सेस मिळालं. नेक्स्ट, मी मगाशी बोललो की ज्या परीक्षेची आपण तयारी करतो त्याचं स्टॅटिस्टिक्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. हे एक उदाहरणासाठी एक स्टॅटिस्टिक्स बघा. 2019ला जवळपास 8 लाख लोकांनी एक्झाम दिली. 2018ला 10 लाख, 9 लाख, म्हणजे 9 ते 10 लाख विद्यार्थी एक्झाम देतात. त्यानंतर हे प्रिलिम देणारे आहेत जवळपास 10 लाख. मेन्स जवळपास 17 ते 12,000 देतात. इंटरव्ह्यू 2,000 देतात आणि फायनल सिलेक्शन जवळपास 700-800 लोकांचं होते. तर अशी ही स्पर्धा आहे. आपण कुठे आहोत? मगाशी मी सांगितलं की सक्सेस होण्याचं जे रेशिओ आहे 0.1% आणि अनसक्सेसचं 99.99. हे असं असूनही त्या गावात 47 घरात IAS कसं झालं त्याचे तुम्ही स्वतः अभ्यास करावा. नक्की काहीतरी प्रेरणादायक तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट, MPSCचे स्टॅटिस्टिक्स असंच आहे जसं UPSCचं आहे. समोर घ्या, समोर घ्या. आज इंजिनियर्स डे. तुमच्या माहितीसाठी हे सांगतो की इंजिनियर्स जे आहेत ते 60% इंजिनियर्स हे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये त्यांना सक्सेस मिळते. UPSC सगळ्यांसाठी ओपन आहे. BA, BCom, BSc, सायन्स, आर्ट, कॉमर्स जे काही आहे. सगळ्यात जास्त जे IAS झालेले लोक आहेत हे इंजिनियर्स आहेत. म्हणून इंजिनियर साठी परत एकदा जोरदार टाळ्या द्या. तर इथे पेपर पॅटर्न वगैरे हे तुम्हाला आत्ताच्या स्टेजवर समजावून सांगणार नाही. नेक्स्ट, नेक्स्ट, समोर घ्या. हाऊ टू प्रिपेअर. ही जी मार्कशीट आहे त्यांच्याकडल्या मॅडमची मार्कशीट आहे. त्यांचा विषय होता हिंदी. हे आता ठरवलं मी. त्या हिंदीच्या नोट्स मीच काढून दिल्या. गायडन्स मीच दिलं. नंतर त्यांनी एक्झाम दिली. एक्झाम होती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची. स्कोर केलेला आहे 400 पैकी 400. किती? 400 पैकी 400 असते का? तुमचा स्कोर असतो का कधी? नाही. पण एक्झाम ऑब्जेक्टिव्ह असली की असू शकतो तो. म्हणजे काहीतरी वेगळं टेक्निक आहे अभ्यासाचं, बरोबर.
अजून एक मार्कशीट द्या. हा, हे माझ्या लहान भावाचं आहे. तो BSc असताना त्याला एक फिजिक्स, ज्याच्यात मला मास्टर डिग्री आहे, तो सब्जेक्ट त्याला अजिबात समजायचा नाही. त्यातल्या त्यात एक ऑप्टिकल आणि जॉमेट्रिकल फिजिक्स असा एक सब्जेक्ट आहे BSc सेकंड इयरला. आता असेल कदाचित, आहे का? PCM ग्रुप मधून जे BSc करत असतील त्यांना माहित असेल. त्याला मी बसून हे एका महिन्यात शिकवलं, तर त्यांनी स्कोर केलाय 36 आउट ऑफ 40 आणि युनिव्हर्सिटी मध्ये तो टॉपर राहिला. तर आपण अभ्यास कसं करतो हे जर व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला तुमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये तर नक्कीच आउट ऑफ मार्क्स घेता येतात. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं नाही बोलत. नेक्स्ट, इम्पॉर्टंट फॅक्टर टू अचीव सक्सेस. काय आवश्यक आहे? स्ट्रॉंग डिझायर. कळते? मराठीत कळणार? काय असायला पाहिजे? स्ट्रॉंग डिझायर. आपली आत्मशक्ती अतिशय मजबूत असावी लागते. पॉझिटिव्ह एटिट्यूड, नेव्हर गिव्ह अप. खूप काही मोटिवेशनल स्पीकर नेव्हर गिव्ह अप सांगतात, पण त्यांचं सगळं काही खरं नसते. ते आपल्यावरच अवलंबून असते. अभ्यास आपल्याला करायचा असतो. लिव्ह कम्फर्ट झोन, हे आवश्यक आहे. आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहतो, त्याच्या बाहेर निघत नाही. हे खूप आवश्यक असते. आता UP बिहारी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश का मिळते याचं कारण माहित आहे का? नेमकं काय आहे? UP मधले किंवा बिहारी हे जे विद्यार्थी असतात त्यांना सुरुवातीपासून वळण असते, एकच टार्गेट असते, IAS करायचं. तो त्या IAS प्रिपरेशन आपल्या 7व्या ते 8व्या वर्गात असते तेव्हा सुरू करतो दररोज. कारण UPSCच्या प्रिलिम मध्ये किंवा MPSCच्या जे काही विचारलं जाते ते शालेय स्तरावरील सब्जेक्ट असतात आणि त्याचा अभ्यास हा 7वी 8वी पासूनच सुरू करावा लागतो. जर तुमची व्यवस्थित स्कूलिंग झाली नसेल, तुम्ही जेव्हा मग PG झाल्यावर जेव्हा अभ्यासाची तयारी करता, तर तुम्हाला परत ते NCERT 7वी 8वीच्या म्हणजे 6वी ते 12वी पर्यंत सगळंच वाचावं लागते. तर निदान त्या लेवलचा अभ्यास जर तुम्ही तेव्हापासून सुरू केला तर तुमचे 21-22व्या वर्षी IAS बनण्याचे प्रमाण वाढते, म्हणजे चान्सेस वाढतात. कारण तुम्ही खूप आधी सुरुवात केली. तुम्ही ग्रॅज्युएशनला असताना बरेचसे बिहारी विद्यार्थी काय करतात? 11वी 12वी सायन्स करतात, 12वी मध्ये मेरिट मध्ये येतात, नंतर ते पटना इथे 2 ते 3 वर्ष प्री IAS कोचिंग करतात. त्यांचं ग्रॅज्युएशन होत असते आणि पॅरलल IAS कोचिंग बराचसा अभ्यास झालेला असतो. त्यानंतर ते दिल्लीत दाखल होतात. एखादा वर्ष ते काय करतात की निव्वळ टेस्ट सिरीज लावतात आणि वयाच्या 22व्या वर्षी IAS होतात. क्वालिफिकेशन असते BA आणि इकडे IAS. आपल्या महाराष्ट्रात असं चित्र दिसत नाही. BA जाऊ द्या, तो MA झालेला किंवा PG झालेला किंवा PhD झालेला साध्या क्लास 3 क्लास 4च्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या पास होत नाही. बरोबर आहे? माय राईट? तर हे अशी स्थिती आहे. म्हणून तुम्ही जितक्या लवकर सुरुवात करणार, जितक्या लवकर जाणून घेणार, तितके तुमचे यशाचे प्रमाण वाढेल. तुम्हाला आणखी भविष्यात काही मार्गदर्शन या विषयावर लागेल तेव्हा नक्की माझ्याशी संपर्क साधा. माझे नंबर आयोजकाकडे आहे. निराली प्रकाशनसाठी मी पुस्तकं लिहित असतो. दरवर्षी माझे 1 ते 2 पुस्तकं येत राहणार. UPSC साठी लिखाण सुरू करायचं आहे, ते पण दिल्लीवरून टाटा मॅग्रा हिल पब्लिकेशन साठी होणार आहे आणि ते पब्लिश होणार आहे. तर तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि ते सांगतो. खूप चांगले बियाणं आणा, पण जर जमीनच तयार नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे कितीही तुमच्या समोर भाषण दिलं की NPSC कशी होते, स्पर्धा परीक्षा कशा होतात, पण जोपर्यंत ती माती तयार राहत नाही, जोपर्यंत मनाची माती तयार होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर बीज आणि त्याचे अंकुर होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले आपलं मन तयार करा. ख्वाहिशों से कुछ नहीं होता. नुसती NPSC देण्याच्या ख्वाहिशाने काही नाही होत. ख्वाहिशों से कुछ नहीं होता, कर्म की शाख को हिलाना पड़ता है. अंधेरों को कोसने से कुछ नहीं होता, खुद के हिस्से का दिया भी जलाना पड़ता है. जोपर्यंत हा दिवा जळणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. नुसतं भाषण देऊन काही होत नाही. तुम्ही कितीही मोठा मोबाईल घ्या, पण तो चार्ज नसेल तर काय फायदा?
1 लाखाचा मोबाईल आहे पण चार्ज नाही. तुम्ही किती चांगले विद्यार्थी असा पण तुम्ही जर चार्ज नसाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. हे चार्जिंग महत्वाचं आहे. आणि जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे की कोणत्याही केमिकल रिॲक्शन मध्ये कोण पार्ट देतं, आयन्स पार्ट देतात किंवा चार्ज पार्टिकल्स. जोपर्यंत तुम्ही चार्ज होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही अर्थ नाही. जेव्हा तुम्ही चार्ज होता, हे इलेक्ट्रिसिटी किंवा या सगळ्या गोष्टी कशापासून आहे, त्या चार्ज पार्टिकल्स पासून आहे. ते चार्ज होणं महत्वाचं आहे, ती ठिणगी महत्वाची आहे. अरे जर ठिणगीच नसेल तर हजारो या ठिकाणी फटाके आणले आणि बारूद आणले तर त्याचा स्फोट होणार नाही. पण एक ठिणगी आणली तर त्या बारूदाचा स्फोट होईल. म्हणून सगळ्यात महत्वाचा आहे तो स्पार्क, तो ठिणगी, ते चार्ज होणं. तेव्हा आजच्या या कार्यक्रमात तुम्ही चार्ज व्हा. आपली गोष्ट काय होते की एक तसं खूप मोठा पोता आहे आणि त्या पोत्यामध्ये कापूस भरलेला आहे. तर आपण काय पाहतो की एवढं मोठं पोतं आहे, पण जर तुम्ही उचललं तर मात्र तुमच्या लक्षात येईल की ते किती हलका आहे. आपण दुरूनच कोणतीही समस्येचा विचार करतो की नाही, IAS MPSC त्या वाटेला आपण जाणार नाही, ते फार कठीण आहे. अरे पण पोतं उचलून तर पहा, तेव्हा कळेल की ते किती हलका आहे किंवा ते किती जड आहे. रोज पहाट होत असते पण जो झोपला असतो त्याला ते दिसत नाही, पण जो जागा असतो त्याला मात्र ती पहाट दिसत असते. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ती चार्ज होणं. तुमच्या जवळही ATM आहे, सक्सेसचं ATM आहे, पण त्या सक्सेसच्या ATM असून तुम्हाला त्याचं पिन नंबर माहिती नाही. तेव्हा सक्सेसच्या ATMचा पिन नंबर आहे आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनत. तेव्हा यापुढे मात्र लक्षात ठेवा की हा ATM जेव्हा तुम्ही कॅश करायला जाल तेव्हा आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनत. मग तुम्ही MPSC ची परीक्षा द्या किंवा मुकेशभाई सारखे उद्योगपती व्हा किंवा कोणतंही कार्य करा. या सगळ्या कार्यांमध्ये हे ATM जर तुम्हाला कॅश करायचं असेल तर त्या यशाच्या ATM साठी या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ते तुम्ही ठेवा. मी शेवटचं एक उदाहरण देतो आणि आपले 2 शब्द पूर्ण करतो. बरेचदा आपल्याला असं वाटत असतं की आपण काय करणार, कारण आपण खेड्यातले मुलं आहे. तुम्ही एक नाव ऐकलं असेल प्रांजल पाटील नावाच्या मुलीचं. ही प्रांजल पाटील, आपण सगळे डोळस आहोत, आपल्या सगळ्यांना डोळे आहे, परंतु प्रांजल पाटील नावाची जी मुलगी होती तिला लहानपणी डोळे होते, पण खेळता खेळता तिच्या बाजूला राहणाऱ्या एका मुलांनी पेन्सिलीचं टोप तिच्या डोळ्यात टाकलं आणि बिचारी आंधळी झाली. तिचं स्वप्न होतं IAS होण्याचं, पण ती डोळ्यामुळे आंधळी झाल्यामुळे कसं करणार, शिक्षण कसं देणार, खूप प्रॉब्लेम. पण तरी तिने कसं तरी शिक्षण घेतलं. मग एज्युकेशनसाठी ती दिल्लीला गेली. दिल्लीच्या त्यामध्ये तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. तिला IAS ला बसायचं होतं, पण IAS साठी तिला लेखनिक मिळत नव्हता, कारण तसा क्वालिफाईड आणि चांगला लिहिणारा लेखनिक मिळत नव्हता. शेवटी मोठ्या मुश्किलीने एक लेखनिक मिळाला. पण लेखनिक मिळाल्यानंतर ज्या दिवशी परीक्षा होती त्याच्या 5 दिवस पहिलेच त्याची तब्येत बिघडली. मग आता वेळेवर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचं रजिस्ट्रेशन पहिले करावं लागतं. 5 दिवस राहिले. मग खूप रिक्वेस्ट केली, हे ते केली, लेखनिक चेंज करून मिळाला, पण त्याला काही त्याचं म्हणजे कोऑर्डिनेशन नव्हतं. पण तरी देखील अशा एका अनपढ म्हणजे विशेष न शिकलेल्या अशा लेखनिकाकडून तिने परीक्षा दिली. आणि विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा की आंधळी असलेली प्रांजल पाटील IAS झाली. आंधळी असलेली प्रांजल पाटील जेव्हा IAS होते, कारण आपल्याला डोळ्याचं महत्वच कळलं नाही. अरे तुमचे डोळे म्हणजे तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहे, एका डोळ्यात मायक्रोस्कोप आहे, एका डोळ्यात टेलिस्कोप आहे. मायक्रोस्कोपने तुम्ही बारीकातल्या बारीक वस्तू पाहू शकता, तर टेलिस्कोपने आपल्या जवळपासून जे कैक योजने दूर आहेत ते पाहू शकता. मग ते तुमचं स्वप्न असो, आणि स्वप्न ही नुसती पडण्यासाठी नसतात तर ती सापडण्यासाठी असतात. म्हणून ती जागेपणी पाहिली पाहिजे. तेव्हा जागेपणी स्वप्न पहा, दिवा स्वप्न पाहू नका. बोलण्यासारखं बरंच करणं आहे, पण या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी आयोजकांचे आभार मानतो आणि आपले 2 शब्द समाप्त करतो. फक्त जाताना एवढंच म्हणेल, मैं खुद को देखना चाहता था, मैं खुद को समझना चाहता था, लेकिन क्या करूं, मेरे कद का आईना ही नहीं मिला. तेव्हा ही गोष्ट होऊ देऊ नका. तुमच्या कदचा आईना तुम्हाला मिळेल, पण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असेल
ते म्हणजे तुमचे प्रयत्न आणि जिद्द. त्याने तुम्ही समोर जा. यश तुमच्यापासून दूर राहणारच नाही. आणि आज इंजिनियर्स डे आहे म्हणून फक्त एक शेवट सांगतो. ते इंजिनियर्स डे ज्यांच्यापासून सुरू झाला ते विश्वेश्वरय्या त्यांच्या लहानपणची एक गोष्ट सांगतो मी, की विश्वेश्वरय्या आपल्या आई बरोबर हळदी कुंकासाठी गेले होते. म्हणजे आई हळदी कुंकासाठी गेले होते. ते लहान होते, 2-3 वर्षाचे, 4-5 वर्षाचे, म्हणून आई त्यांना सोबत घेऊन गेली. मग आई घेऊन गेली. पण आता जे हळदी कुंकू होतं ते एका फार श्रीमंत बाईकडे होतं. मग आता तिथे कसं करणार, म्हणून तिने आपल्या गळ्यामध्ये काहीतरी नकली सोन्याचे दागिने वगैरे घातले वगैरे आणि ती गेली. जेव्हा ती बाई त्या ठिकाणी गेली तर बाजूच्या ज्या बायका होत्या त्यांना माहित होतं ही गरीब परिस्थिती आहे, म्हणून तिला खिजवण्याच्या दृष्टीने ते म्हणाले, बाई हे तुझे हातातल्या पाटल्या केव्हा घेतल्या, कितीची आहे? ती बिचारी काही बोलली नाही. मग म्हणाले, तुझ्या गळ्यातली जी साखळी आहे ती कोणत्या दुकानातून घेतली? ती बिचारी काही बोलली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. विद्यार्थ्यांनो, तिच्या डोळ्यातून अश्रू पडत होते आणि आपल्या आईच्या डोळ्यातून गळणारे हे अश्रू तो लहानगा विश्वेश्वरय्या पाहत होता. आणि त्याच वेळी त्याने ठरवलं की मी आयुष्यात काहीतरी बनवून दाखवेल आणि जे अश्रू आईच्या डोळ्यातून पडणार आहे ते अश्रू नाही तर मोती ठरतील. आणि मग त्या विश्वेश्वरय्यांनी आईला जे समजावलं ते लक्षात ठेवा. त्या विश्वेश्वरय्यांनी आईला म्हटलं, आई लक्षात ठेव, हे तुझ्या गळ्यातले दागिने जरी खोटे असले, तुझ्या हातातल्या बांगड्या जरी खोट्या असल्या, तरी हा तुझा मुलगा मात्र खरा आहे. हा मुलगा तुझा खरा दागिना आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, तुम्ही देखील तुमच्या आई वडिलांचे खरे दागिने व्हा, खरे दागिने व्हा. धन्यवाद. त्याला म्हटलं माधुरीसारखी ते चने के घेतची स्टेप करून दाखवतो, तो करून दाखवणार तुम्ही. किशोर कुमार सारखं गाणं त्यानं आयुष्यात कधीच म्हटलं नसेल, पण हिप्नोटिझम त्याला केल्यानंतर जर त्याला म्हटलं की तू किशोर कुमारचं गाणं म्हणून दाखवतो, तो त्या टोन मध्ये गाणं म्हणायचा प्रयत्न करतो. कारण काय, जरी त्याने ती गोष्ट करून बघितलेली नसेल कधीही, पण तो ती गोष्ट त्याने बघितलेली असते. आयुष्यामध्ये अमिताभ बच्चनचा डान्स त्यानं कधीतरी बघितलेला असतो. किशोर कुमारचे गाणे त्यानं कधीतरी ऐकलेले असते. त्याचे एक मेमरी हे जे आहे ना, किती असते वजन मेंदूचा, पण जेवढी असेल मला माहित नाही, मी आर्टचा विद्यार्थी, तर त्याच्यामध्ये एव्हरीथिंग अंडर द सन साचलेला आहे. आज तुम्ही वयाच्या ज्या स्टेपला आहे, आजपर्यंत तुम्ही आपल्या अवतीभोवती काय बघितलेलं आहे, आपल्या पुस्तकामध्ये तुम्ही काय वाचलेलं आहे, ते सगळं इथं साचलेलं आहे. म्हणून मी काय म्हटलेलं आहे की 50% अधिकारी तुम्ही आजच झाले. काढून टाका सगळं निगेटिव्हनेस. वय होते, मग मुलगी मिळणार नाही, मग पोरग मिळणार नाही, काय असेल, नो निगेटिव्हनेस. 50% अधिकारी आजच झाले. कारण काय माहितीये का तुम्हाला, एमपीएससीचा सिलेबस काय आहे? 10व्या वर्गापर्यंत 50% एमपीएससीची प्रिलिम एक्झामचा सिलेबस आहे. 7वी ते 10वी, 7वी ते 10वीच्या पुस्तकामध्ये 50% एमपीएससीची पूर्व परीक्षा पास होतो माणूस. आलं लक्षात? 11वी 12वीचे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इकॉनॉमिक्सचे पुस्तकं जर तुम्ही वाचले तर PSI STI असिस्टंटची मेन्स परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. आवश्यक आहे कोणत्याही बाजारामधला एवढा मोठं पुस्तक आणायची नाही. काय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 3ऱ्या वर्गात वाचलाय आपण. महाराजांचा जन्म कुठं झाला, शिवनेरी किल्ल्यावर झाला. 3ऱ्या वर्गातला मुलगा त्यानं अभ्यास केलेला, तेच जनरल नॉलेज आहे. 5वी 6वी 7वी मध्ये महाराष्ट्रातील समाज सुधारकांची माहिती आपण वाचलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. कुठं वेगळं एमपीएससीचं पुस्तक घेऊन वाचायची आवश्यकता आहे नाहीये. सार्वजनिक सत्य धर्म हा त्यांचा ग्रंथ होता. हे 6वी 7वीच्या पुस्तकात लिहिलेला आहे. आणि तोच एमपीएससी मध्ये प्रश्न येतो की सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना कोणी केली. वेगळं काही बघायचं काम आहे. म्हणून सांगतोय की 50% अधिकारी आजच तुम्ही झाले. तुमच्या पुढे उभं राहून जे बोलतोय ना, 12वी नंतर कॉलेज नाही केलंय मी. कॅन यू इमॅजिन? तुम्ही आता फायनलला आहे, 12वी नंतर कॉलेजची पायरी मी चढलेलं नाहीये. 12वी आर्टचा विद्यार्थी. आमच्या वेळेस D.Ed ला नंबर लागायचा फार मोठा. कोणाला माहित आहे? ज्यांचे आई वडील शिक्षक असतील ते निर्वून विचार द्या की तो जो पिरियड होता ना, मुलगा D.Ed ला लागला म्हणजे सर्व्हिस लागली. आई वडील मुलगी पाहायला सुरुवात करून टाकायची की माझा मुलगा D.Ed ला लागला, 2 वर्षात D.Ed होणार, तो शिक्षक लागणार, मुलगी आजच पाहून ठेवा. अशा सिच्युएशन मध्ये 12वी नंतर D.Ed केलेला नाही. D.Ed सुरू असताना बेशल विद्यार्थी म्हणून मी BA केला अमरावती युनिव्हर्सिटी. ठीक आहे.
म्हणजे 12वी नंतर जो व्यक्ती कधीच कॉलेजमध्ये गेला नाही त्याचा जीवनाचा प्रवास असा होता की शिक्षक, जिल्हा परिषद शिक्षक, त्यानंतर एमपीएससीचा पहिलाच प्रयत्न, काय सोडून द्या 32 वर्ष 33 वर्ष कुछ नाही आहे यार, कॉन्फिडन्स चाहिए, पहिलाच प्रयत्न, पहिलीच एक्झाम दिली, पीएसआयची पास, प्री पास झालो, मेन्स पास झालो, इंटरव्ह्यू पास झालो, ग्राउंड पास झालो, ट्रेनिंगला गेलो, दुसरीच परीक्षा दिली, सीओ सिलेक्ट झालो, प्री पास झालो, मेन्स झालो, इंटरव्ह्यू झालो, सगळं झालं. मेन्स कशी होती माहितीये का, 1600 मार्क, हे ऑब्जेक्टिव्ह आहे ना, नकली आहे सब, ओरिजिनल अधिकारी घडायचे त्या सिलेबसनं, म्हणून आता पुन्हा एमपीएससीने तो सिलेबस लागू केला, ऑब्जेक्टिव्ह काढून टाकला. का? 20 मार्काच्या प्रश्नाचं 3 पेज उत्तर लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्या अवतीभोवती काय घडतंय, पेपर वाचा, न्यूज वाचा, न्यूज मध्ये चोरी चकारी वाचू नका ना. भारताच्या दौऱ्यावर कोणते परराष्ट्रीय मंत्री आलेले आहे, पंतप्रधान कुठे गेलेले आहे, भारताची आर्थिक नीती काय आहे, आरबीआयनं काय डिसिजन घेतलेले आहे हे बघा. पेपर उघडतो, कुठं चोरी झाली, कुठं बलात्कार झाला, कुठं काय झालं, निगेटिव्ह गोष्टीवर आपलं सगळ्यात जास्त लक्ष राहते. आणि मागं देश विदेशाच्या पेजवर लिहिलेलं असतो की आजच्या लोक काय गणराज्य दिनाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती आपले पाहुणे होते. वाचतो कधी आपण? नाही वाचत. आपला दृष्टिकोन बदला. म्हणून मी सांगतोय की 50% अधिकारी तुम्ही आजच झालेले आहे. तुम्हाला काय कोणाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही. अरे नशिबाने आहे तुम्ही की तुम्हाला सांगायला तालुका पत्रकार संघाने एवढा चांगला कार्यक्रम केला, एवढे मोठमोठे अधिकारी प्राचार्य इथे बसले, तुम्हाला सांगतात. आम्हाला सांगणारा कोणी नव्हतं. 12वी नंतर कॉलेज काय असते माहित नाही, तरी PSI CO तिसरी एक्झाम दिली, त्याच्यामध्ये डेप्युटी CO झालो मी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद. आयुष्यामध्ये 3च परीक्षा दिल्या. आणि हेही सांगतो, निगेटिव्हनेस काढा. पहिली परीक्षा दिली त्यावेळेस माझं वय होतं 21 वर्ष. PSI जेव्हा दिली ना तेव्हा 21 वर्ष होतं. आणि PSI ट्रेनिंगला जेव्हा गेलो मी तर 23 वर्षाचं. आवश्यक आहे की तुम्हाला खूप अभ्यास करायचा नाही, जे करतायत ते पण लोन करा. आणि आतापर्यंत जे केलेलं आहे ते रिमाइंड करा. आयुष्यामध्ये आपण जे काही शिकलेलं आहोत ते घेऊनच आपल्याला पुढे चालायचं. त्यामुळे मनामधून हे काढून टाका. ते जे सर बोलले ना ते परफेक्ट बोलले की ग्रामीण भागातला विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकलेला आहे. आणि आय एम शुअर की तुमच्यापैकी बरेचसे ग्रामीणचे असतील आणि जे तिरोड्यातले आहेत ते पण स्वतःला ग्रामीणच समजा. आपण काही मेट्रोपॉलिटन सिटी मधले नाही. ग्रामीणचा अर्थ या तिरोड्यामध्ये किंवा आपण जे तालुका प्लेसवर राहतो हे देखील ग्रामीण विद्यार्थी आहे. आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी क्षमता असते. ती क्षमता आपल्याला विकसित करायची. एक गोष्ट लक्षात ठेवायची, निगेटिव्हनेस काढून टाकायचं. मनामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की मी हे करू शकतो. ठीक आहे. आणि एक ध्येय. कोलते सर जे बोलले ना, कोलते सर कसे गुरुजी आहेत ना, मी पण गुरुजी होतो. 2 वर्ष मी शिकवलेला लहान मुलांना. ते गुरुजीच्या भाषेत बोलले, मी आता तुमच्या भाषेत. शाहरुख खानचे पिक्चर बघता ना, बघताय? एक डायलॉग आहे त्याचं माहिती आहे का, कोणत्या पिक्चरचा माहित नाही. तिला सांगायचं आधीच ओळखलं की तिनं ते डायलॉगच ते सांगितलं, तुमच्याची येऊन सांगते ती. ते डायलॉग आहे, किसी भी चीज को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की कोशिश करते. कोणत्या पिक्चरचे? त्याच्यातलंच आहे ना. म्हणजे डायलॉग सांगायच्या आधीच तिने ओळखून घेतले की आता सर कोणता डायलॉग सांगा. त्याचा अर्थ काय आहे? किसी भी चीज को दिल से चाहो. अधिकारी व्हायचं आहे ना, बस एक इमॅजिन करा, घरी जाऊन डोळे लावून बसायचं. घरापुढे गाडी उभी आहे, गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे. घरातून बाहेर निघालो, त्या गाडीत आपण बसतो. गाडीत बसून आपण ऑफिसला गेलो. ऑफिसला एक आलिशान चेंबर आपल्यासाठी आहे, AC लागलेला. बेल वाजवली की 2-3 शिपाई धावत येतात. पाणी मागितलं का पाण्यासोबत चहा पण घेऊन येतात. इमॅजिन करा ना यार, 5 मिनिट इमॅजिन करा ना. काय ते स्वप्न, अग्निपंख आहे ना. जे स्वप्नच बघणार नाही ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न कसा करू. तर हे सगळं आपल्याला इमॅजिन करावं की आपलं आयुष्य देखील असं होऊ शकतो. आणि ते आयुष्य आपण जर तसं करायचं असेल तर आपल्याला मेहनत करावी लागेल. त्यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे निगेटिव्हनेस बाजूला काढा. जे वाचता आहात, मी सगळ्यात पहिले सुरुवात केली आहे, मुकेशजींना थँक्यू म्हटलं, मी लक्ष्मीनारायणजींना थँक्यू म्हटलं की मला त्यांनी बोलवलं या कार्यक्रमाला. काही वेगळं वाचू नका. आज जे वाचत आहे ना तुम्ही तेवढंच वाचा. फायनल इयरला आहे,
सायन्सचे आहे, आर्टचा आहे का कोणी? आर्टचे असतील तर अमरावती युनिव्हर्सिटीचे दीक्षित सरांचे इतिहासाचे पुस्तक आणायचे. 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल. नागपूर युनिव्हर्सिटीला आहे की नाही माहित नाही मला, सरांना माहित असेल. है दीक्षित काहीच नका करू. 11वी ते फायनल पर्यंत इतिहासाचे पुस्तक आणा, 11वी ते फायनल पर्यंत राज्यशास्त्राची पुस्तक आणा, 11वी ते फायनल पर्यंत इकॉनॉमिक्सची पुस्तकं आणा. तेवढंच वाचा. परीक्षा द्यायची आहे ना, तीच परीक्षा द्यायची आहे फायनलला. एमपीएससी नाही द्यायची. आपली जी परीक्षा आहे तीच परीक्षा आपल्याला द्यायची आहे, त्याच परीक्षेचे पुस्तकं आपल्याला वाचायचे आहे. 75% एमपीएससी क्लिअर करणार. काही मार्केटमध्ये जाऊन पुस्तकं आणायची आवश्यकता नाही, कोणता क्लास करण्याची आवश्यकता नाही. तर पुण्याला मुंबईला जाऊन क्लास करणारी मुलं 7-7, 8-8 अटेम्प्ट दिल्यानंतर त्यांची काय परिस्थिती होती ते आपल्याला माहिती आहे. तर फारच कमी आहे. जे सर बोलले ना की सकाळी 7 पासून रात्री 8 पर्यंत क्लासेस करून किंवा अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणारे फार कमी, बोटावर बोलत आहे. बाकीचे काहीतरी मनोरंजन करायचं आहे म्हणून आपल्या माझेच 2 मिळवले. मुकेश जी, एक MBBS हो गया है और एक BE सिविल हो गया है. कुठे चालले रे म्हटलं, तरी MPSC करायला पुण्याला. त्यांना MPSC करायचं नाहीये. कशासाठी गेले? 2 वर्ष काहीतरी घरापासून दूर राहायचं, काहीतरी एन्जॉय आपल्याला करायला मिळायला पाहिजे. कारण त्याला माहिती आहे शेवटी घरी येऊन त्याला दवाखाना टाकायचा आहे आणि एकाला काय तर कन्स्ट्रक्शनची साईट सांभाळायची. बरोबर? असं आपलं होता कामा नये. आपलं गोल, आपलं ध्येय हे फिक्स पाहिजे आणि त्यासाठी वेगळं काही करायची आवश्यकता नाही. मी आणखी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवर सांगतोय, म्हणून मी तुम्हाला बोलतोय की तुम्ही कॉलेजचे आहात, वेगळं काहीही काही स्किल नाही आहे. त्यामुळे स्वतःचे, आता जशी बाई तू घेऊन बसली आहेस ना नोट्स, तसे स्वतःच्या नोट्स आपल्याला काढता आल्या पाहिजे. ते ती पॉईंट काढत आहे, तसं आपल्या अवतीभोवती काय घडते ते लिहून काढता आलं पाहिजे. 2 तासामध्ये 200 मार्काचा पेपर लिहिता येतो. एका दिवसात जर 2 पेपर असले तर 2008 ला नागपूरला एक्झाम देणारा मीच आहे की एका दिवशी 2 पेपर असायचे, 200 मार्काचे, 3 तासाचे, 6 तास एका दिवसामध्ये आपल्याला कंटिन्यू बसून लिहावं लागते. त्यासाठी तुमची रायटिंग स्किल पाहिजे. रायटिंग स्किल तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये जाऊन मिळणार? माझे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सन्माननीय मंच आणि जे झालेले अधिकारी आहेत आणि जे होणार आहेत अधिकारी, माझे मित्रमैत्रिणींनो. माझ्याबद्दल थोडक्यात सांगणं झालं की माझं नाव वैभव मनोज वासनिक, तेवढ्यामधूनच बिलॉंग करतो मी. 1ली ते 7वी पर्यंतचं शिक्षण माझं, नंतर 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण सैनिष्ठा शाळा इथं झालं. त्याच्यानंतर 11वी ते 12वीचं शिक्षण माझं श्री चैतन्य ज्युनियर कॉलेज हैदराबादला झालं. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट सिव्हिल इंजिनिअरिंग करिता. तिथं मी 2018ला पासआउट झालो. त्याच्यानंतर माझं कॅम्पस प्लेसमेंट झालं होतं महिंद्रा सस्टेनमध्ये. महिंद्रा सस्टेन ही इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट करते. तिथं मी काम करताना स्टार्टिंगला वाटलं की बाबा लाईफ चांगली आहे, वेळोवेळी पैसा येत होता, सगळं येत होतं. ती पण नंतर काही दिवसात कळलं की आपण इथं काय करत आहोत. लाईफ कसं आहे की इन टाइम आमचं होतं 8 वाजताचं, रोज सकाळी 8 वाजता जायचं होतं आम्हाला. पण त्याच्यानंतर आउट टाइम काहीच नव्हतं. कधी रात्रीचे 12 वाजायचे, कधी 1 वाजायचे. तर त्यावेळेस मी डिसाईड केलं की आपल्याला इथं राहून काही फायदा नाही आहे, आपल्याला काहीतरी लाईफमध्ये करायचं आहे. तर त्यावेळेस मी BMC सब इंजिनियरची एक्झाम दिलं होतं. ती क्लास 2 पोस्ट राहते, पण त्यामध्ये माझं 3 मार्कांनी गेलं होतं, राहिलं होतं विदाऊट स्टडी. ते पण तर मी म्हटलं की आपण इथं काय करत आहोत. तर मी रिझाईन केलं जॉबला आणि तिरोड्याला आलो. इथं काही दिवस राहिल्यानंतर मी डिसाईड केलं की नागपूरला जायचं प्रिपरेशन करिता. तर तिथं प्रिपरेशन करायला गेलो तर मी जॉबवर असताना RRB JEEची पण फी दिलं होतं, MPSC 2019 इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची पण फी दिलं होतं. तर इथं नागपूरला गेल्यानंतर मला 1-2 दिवसात कळलं की माझी RRB JEEची पण क्लिअर झाली. जे फ्री मला वाटलं होतं की नाही होणार आहे, पण ते झाली. माझ्याकडे होते फक्त 15 दिवस प्रिपरेशन करायला. तर आता काय करायचं? 15 दिवस म्हणजे काहीतरी मिरॅकल होणार होतं जर एक्झाम क्लिअर झाली तर. आणि तेच मिरॅकल माझ्यासोबत झालं की त्या 15 दिवसात मी अभ्यास केला. लाईक जे वायफाय स्टडी, तुम्हाला कुणाला माहिती असेल वायफाय स्टडी चॅनल आहे युट्यूबवर. मी 15 दिवस रोज 10 तास
व्हिडिओज बघायचो आणि फायनली 15 दिवसानंतर मी एक्झाम द्यायला गेलो मुंबईला. तर नंतर रिझल्ट लागलं की माहीत झालं की एक्झाम क्लिअर झाली. तर मला वाटलं की होणार नाही, पण ते क्लिअर झाली. आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे 3 महिने होते एनपीएससीच्या मेन्सला 2019 जे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम असते. तर 3 महिन्यात आता काय करायचं, काहीतरी स्ट्रॅटेजी बनवावं लागेल. तर मी काही स्ट्रॅटेजीज बनवले, त्याला फॉलो केला प्रॉपरली. सगळे जे म्हणजे युट्यूबवर चॅनल्स वगैरे बघितलं, युट्यूबवर व्हिडिओज बघितलं की कसं काय करतात म्हणून. पण त्याच्यानंतर ते पण क्लिअर झाली 2021 3 महिन्यामध्ये. पण तुम्हाला वाटत असेल की 15 दिवसात आणि 3 महिन्याच्या मुलांनी कसं कम्प्लीट केलं. पण त्याच्या मागे पण खूप मोठी स्टोरी आहे की लाईक जेव्हा मी इंजिनिअरिंगला असताना 4 वर्ष मी रोज अभ्यास करायचो इंजिनिअरिंगचा. लाईक रोज 2 ते 3 तास कॉलेजमध्ये अभ्यास करायचो. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर रेफरन्स बुक घ्यायचे, रेफरन्स बुकमधून मी स्वतःचे सेल्फ नोट्स बनवायचे वाचून. आणि ते तेव्हाचा अभ्यास माझ्या 4 वर्षाचा मला त्या 15 दिवसात आणि 3 महिन्यात कामात आला. तर तुम्हाला पण ते इम्प्लिमेंट होतो. असं नाही की आपलं कॉलेज संपलं, डिग्री झाली, त्याच्यानंतर आपण अभ्यास चालू करणार, असं काहीच नाहीये. लोक म्हणतात की एन्जॉय करा कॉलेज लाईफ, एन्जॉय. 24 तास राहतात आपल्या दिवसाचे. आपण त्या 24 तासामधून 2 ते 3 तास पण रोज दिलं ना तर खूप आहे. ते 3 वर्ष 2 वर्ष डिग्री नंतर आपल्याला इझी जाते एक्झाम करायला. तर इथपर्यंतची माझी जर्नी होती. त्याच्यानंतर मी रेल्वे जॉईन केलं. सध्या रेल्वेमध्ये काम करत आहोत. आणि साधारण सांगण्यात झालं की अभ्यास कसा करायचा. मुलं काय करतात की फक्त पुस्तक वाचतात आणि रट्टा मारतात. तर ते सगळ्यात चुकीचे मेथड आहे. रट्टा मारण्याची सगळ्यात चुकीचे मेथड आहे. मुलांनी काय केलं पाहिजे की त्या जो आपला कंटेंट आहे, जे पण कंटेंट आहे आपलं, त्याला रिटेन करायसाठी त्याला सिम्पल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून लक्षात ठेवलं पाहिजे. आणि लक्षात ठेवायचं आहे तर त्याला कोणत्या गोष्टी जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये करतो या कोणत्या पण गोष्टी राहतात त्यांना लिंक करा. त्यांची स्टोरी बनवून लक्षात ठेवा. ते इझिली तुमच्या माइंडमध्ये रिटेन होतो. ठीक आहे. आणि जर रिटेन आणि सगळ्यात बेस्ट मेथड आहे की व्हिज्युअलायझेशन मेमोरीचे यूज करणं. जसं आपण फोटो वगैरे फोनमध्ये काढतो, ते कशी स्टोर राहते गॅलरीमध्ये मोबाईलमध्ये, तसं जे आपण वाचत आहोत त्याला आपल्या डोक्यामध्ये रिटेन करणं आणि व्हिज्युअलायझेशन मेमोरीमध्ये जसं हे करणं ते सगळ्यात मोठी बेस्ट टेक्निक आहे. जर ते तुम्ही फॉलो केलं तर सगळ्यात बेस्ट होईल. जसं तुम्ही कोणत्या मित्राचं नाव घेतलं, कोणतं मित्र असेल तुमचं, त्याचं नाव घेतलं, आपलं त्याचं नाव लक्षात नाही येत, आपलं त्याची फोटो लक्षात येतात. तसंच आपण एक्झाम सेंटरमध्ये गेल्यावर आपल्याला जर कोणतं क्वेश्चन आलं त्याचं ते पेज कोणत्या पेजवर होतं, कोणत्या लोकेशनवर आहे, सगळं लक्षात आलं पाहिजे. तर ह्या टेक्निकने जर तुम्ही केलं अभ्यास तर सगळ्यात बेस्ट आहे. आणि दुसरा म्हटलं की प्रिपरेशनच्या वेळेस काय करायचं. जसं तुमच्या एक्झामचं नोटिफिकेशन आलं, ठीक आहे, तर नोटिफिकेशन आलं तर सगळ्यात आधी आपल्याला सिलेबसची प्रिंट काढणं आणि सिलेबस लक्षात ठेवणं, पूर्ण म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे की काय काय कंटेंट आहे, कोणते सब्जेक्ट आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायचं की कुठून कोणत्या टॉपिकमधून तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले आहेत, कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला गेला आहे, कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले गेले आहेत, काय लेवल आहे त्यांचं, काय लेवल आहे त्या क्वेश्चन पेपरचं आणि त्या क्वेश्चनचं, आणि त्यासाठी काय स्टडी मटेरियल लागणार आहे, हे सगळ्यांचं अनालिसिस करून तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे. आणि टाइम टेबल फॉलो करायला पाहिजे की रोज की किती वेळ अभ्यासाला द्यायचा आहे, किती वेळ बाकी गोष्टीला द्यायचं आहे, काय करायचं आहे. हे स्ट्रॅटेजी आहे. एवढं बोलून मी आपले 2 शब्द समाप्त. थँक्यू. कारण की त्यांच्या परिश्रमामुळेच मला हे सक्सेस मिळाले आहे. तर मी स्पर्धा परीक्षाबद्दल थोडंसं सांगते. स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC आणि UPSC नव्हे. स्पर्धा परीक्षा म्हणजे खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा असतात ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा मेन डेफिनेशन आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे आम्हाला पूर्ण जसं आपण स्टेट लेवलची एक्झाम देतो आणि सेंट्रल लेवलची एक्झाम देतो. तर स्टेट लेवलच्या एक्झाममध्ये आपलं पूर्ण स्टेट असते आपल्याला कॉम्पिटिशन करण्यासाठी. ते आपल्याला ती एक्झाम दिल्यावरच कळते आपण किती कुठं स्टँड करतो. कारण की आपल्याला क्लासेसमध्ये कॉम्पिटिशन समजत नाही, कारण की 100-200 लोकांसोबत आपलं कॉम्पिटिशन असते. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक मुलाने एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली पाहिजे. कारण की जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्यावरच माहीत पडते आपण कुठं आहोत, आपण का करू शकतो. जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फेल पण झालो तर त्या फेल पासून आपण शिकू शकतो, आपण कुठं कमी पडलो, कुठं आपण इम्प्रूव्ह करू शकतो आपल्याला. तशा प्रकारे आपण सक्सेस पाहू शकतो.
जसं मी 19मध्ये मी फेल झालो होतो. जसं ते वैभव वासनिक सरांनी सांगितलं की 19मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. त्याच्यामध्ये खूप सारे मुलं होते, तरी पण तिथं मी फेल झालो. तेव्हा मला कळालं की यार आपण म्हणजे पास होऊ शकतो की नाही होऊ शकत, कारण की 2020मध्ये जागा कमी होत्या. तर मला वाटत होतं की त्या 1100 जागामध्ये माझं सिलेक्शन नाही झालं तर माझ्या 2020मध्ये 200 जागेमध्ये कसं सिलेक्शन होणार. तर तेच मी खूप सारी चुका केली 19मध्ये, ज्यामुळे माझे सिलेक्शन झाले नाही. तेच चुकाला मी दुरुस्त केलं आणि 20मध्ये सिलेक्शन झालं, जे तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी इथे बोलत आहे. कल हिंदी दिवस था, इसलिए सम्माननीय व्यासपीठ, मंच पर उपस्थित सभी अतिथिगण, मेरे प्यारे विद्यार्थी दोस्तों, आप लोग सब अभी तैयारी कर रहे हैं. आपके तरह मैंने भी कभी तैयारी की थी. कोई प्रेजेंटी के चक्कर में आया होगा तो मैं उसके लिए कुछ कर नहीं सकता. प्रेजेंटी तो तुम्हारी लग गई, पर अगर कुछ गेन करना चाहते हो तो हमेशा उस व्यक्ति की तरफ में देखो जो बहुत आगे बढ़ चुका है, जो वहाँ पहुँच चुका है जहाँ तुम्हें जाना है. अगर मन में ठान लिया है कि कुछ करना है तो उस व्यक्ति की तरफ हमेशा देखना जिसने अपनी जिद पूरी की है. जिद का मतलब ये नहीं है कि माँ बाप से जिद करके तुम कुछ और करना चाहते हो या तुम्हारी ये जिद है तुमको यही चाहिए. जिद वो होनी चाहिए कि मैं आज जिस परिस्थिति में हूँ, आगे चल के मुझे इस परिस्थिति में नहीं रहना है. मेरा भविष्य क्या होगा इस बारे में जब तक तुम सोचोगे नहीं तब तक कि तुम्हें कुछ मिलेगा नहीं. अगर हम अपने आसपास की चीजों को ही देखें तो बहुत कुछ सीख सकते हैं. एमपीएससी में एक सवाल भी पूछते हैं, काफी लोगों को पूछा गया है, इसका कोई जवाब नहीं है, पर एक सवाल ऐसा है कि इस दीपक की ज्योति को देख के आप क्या समझते हो. क्योंकि एमपीएससी के लोगों में इस दीपक की ज्योति को ही दिखाया गया है. कोई बताएगा मुझे इसे देखकर क्या समझते हो, क्या दिखाई पड़ता है इसे देखकर. एमपीएससी के लोगों में इसी दीपक की ज्योति का इस्तेमाल किया गया है और यही सवाल कई लोगों को पूछा गया है कि आप इसे देखकर क्या सीखते हो. बचपन से लेकर आज तक आपने इसी ज्योति को देखा है, घर में दिया लगाते वक्त भी ये किया है और एक श्लोक को हमेशा भूला है. वो श्लोक था शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. बहुत सिंपल श्लोक है. श्लोक में कुछ ऐसा खास नहीं है जो ये बताए कि ये ऐसा है करके, कि बहुत महान काम कर लिया आपने दीपक को जला के. आपने उस दीपक को जला के अपने मन में एक विचार बांधा कि जो मेरे मन में गलत विचार है उसे नष्ट करने में मदद कर. और इस दीपक की ज्योति को देख के आपको सिर्फ एक चीज दिखाई देती है कि ये जल रही है, ये जल रही है, इसी के तरह तुम्हें भी जलना है. अगर आगे बढ़ना है तो इसको देख के जलो. ये जितनी जल रही है उससे ज्यादा जलोगे तब जाके सूरज की तरह चमकोगे. आज मैं यहाँ पे पहुंचा, यहाँ तक का प्रवास आसान नहीं था. एक गुणवान व्यक्ति आपको ये बताएगा कि उसने क्या किया जीवन में. एक सिद्ध पुरुष ये बताएगा कि उसने ये सिद्धि कैसे हासिल की और उसे वो जब तक ये करता रहा तो उसे क्या क्या हासिल हुआ ये बताएगा. पर वो व्यक्ति आपको हमेशा एक ऐसी चीज सिखा के जाएगा जिसने हमेशा जीवन में फेलियर ही देखा है. मेरा प्रवास जीवन में ऐसा ही रहा है. आप में से बहुत कम लोग होंगे जिनने अपने जीवन में फेलियर देखा होगा, पर मैंने अपने जीवन में बहुत फेलियर देखा है. मेरी स्टडी सर्कल ही बहुत क्लासिक रही. अगर किससे सुनाने जाऊं तो आप लोग हंस पड़ोगे. जब मैं छोटा था यही विवेकानंद कॉन्वेंट में पढ़ा था. पापा को एक दिन मालूम पड़ा, मेरे पापा स्कूल टीचर थे, प्रिंसिपल बन के रिटायर्ड हुए शहीद मिश्रा के. उन्हें मालूम पड़ा कि मेरे बच्चों को मराठी आती ही नहीं. विवेकानंद कॉन्वेंट से उन्होंने वहां निकाला, उत्तर बुनियादी हाई स्कूल में डाला चौथी. वहां मैं मराठी सीखा. वहां मराठी सीखने के बाद में उन्हें ऐसा लगा कि अब इसे सेमी इंग्लिश आनी चाहिए, इंग्लिश भी आनी चाहिए. तो मुझे वहां से निकाला और शहीद मिश्रा हाई स्कूल में डाला. वहां पे मैंने 5th क्लास कंप्लीट किया. उसके बाद कुछ समय बाद उनको एहसास हुआ कि ये सबसे कोई होगा नहीं, इंग्लिश बहुत जरूरी है, आगे बढ़ना है तो इंग्लिश आनी ही चाहिए. वहां से निकाल के सेंट जेवियर्स हाई स्कूल गोंदिया में मुझे पढ़ाया गया 10th तक. 6th क्लास में एडमिशन हुआ, जाते बराबर मैं फेल. 11 मार्क मिले.
हर सब्जेक्ट में 11 मार्क्स थे, 11, 12, 13। मैं बहुत खुश, 11, 12, 13 तो मिला। पर वहां पे एक ओपन हाउस सेरेमनी होती है, वहां पे बुलाया जाता है पेरेंट्स के साथ में और बताया जाता है कि आपने पेपर कैसा लिखा। मुझे मेरे पेपर दिखाए, पता पड़ा 100 मार्क के पेपर में मेरे को मिले 13 मार्क। तो 11 कैसे? 10 मार्क ग्रेस के, 6th फेल ग्रेस से पास, 7th फेल ग्रेस से पास, 8th में थोड़ा अच्छा किया, 9th में थोड़ा और अच्छा किया विद अकॉर्ड ग्रेस। 10th में मेरे को 61.23% मिले। मैं खुश। पापा को मालूम पड़ गया कुछ नहीं कर सकता, उनके विचार अलग हो गए। उनको ऐसा लगा कि कोई धंधा कराया जाए, धंधे के बारे में सोचो, कुछ इसके बारे में सोचो, या फिर कुछ नहीं कर सकते तो एक छोटी मोटी डिग्री करके कुछ किया जाए। उनके मन में मेरे लिए अलग अलग विचार आने लगे, जैसे कि लॉ कर लेंगे, लॉ किए तो अच्छा, सीए का फॉर्म भरते, 10th में सीए का फॉर्म 11, 12 तक के हो जाएगा, सीए की तैयारी कर। पर 10th के बाद में मैं घर वापस आया, जैसे तिरुड़ा, यहाँ पे मेरा एडमिशन कराया गया शहीद मिश्रा जूनियर स्कूल में। यहाँ पे बहुत प्रेशर आ गया आपने। यहाँ पे मालूम पड़ा कि जिस कॉलेज में पप्पा टीचर थे उसी कॉलेज में मेरे को पढ़ना है। मेरे को पढ़ाने वाले वही लोग हैं जो मेरे पापा के स्टूडेंट थे, तो उनकी पिटाई हुई थी तो मेरी भी होना ही है। सर ने हमको मारे तो हम तेरे को तो मारेंगे। सब अच्छे थे। मेरे को यहाँ पे 12th कंप्लीट किया, टीचर्स बहुत अच्छे थे, बहुत सपोर्टिव थे, उनकी वजह से मुझे अच्छे परसेंटेज मिले। 75.50% किया। यकीन नहीं होता था कि ऐसा था, ले सकता था या पास हो सकता था। वहां से निकलने के बाद में अब ये लगा कि इंजीनियरिंग करनी चाहिए। इंजीनियरिंग करनी चाहिए तो तब हमारे तिरुड़ा में अदानी पावर प्लांट आ चुका था। 3300 मेगावाट का सेकेंड लार्जेस्ट इंडिया में प्रोजेक्ट है। सेकेंड लार्जेस्ट इंडिया में प्रोजेक्ट है, ये याद रखो। फर्स्ट लार्जेस्ट 4700 मेगावाट का विंध्याचल थर्मल पावर स्टेशन है जो एनटीपीसी रन करता है, मध्य प्रदेश में, मध्य प्रदेश के सिंगरौली डिस्ट्रिक्ट में सेकेंड लार्जेस्ट है। तो मेरे को ऐसा लगा कि यार ये सब तो कर लिए, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग हो जाए तो बढ़िया रहेगा। मार्क्स भी अच्छे थे पीईटी में। तो इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग जिस भी कॉलेज में थी उस कॉलेज में कार्यक्रम मैंने अप्लाई किया, हर एक कॉलेज में। और पक्का को मालूम था कुछ नहीं हुआ तो कुछ दूसरा ऑप्शन तो चाहिए, तो उन्होंने सिविल इंजीनियरिंग चूज करवाया मेरे से। तो जिस कॉलेज में मैंने इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग लिया उसी कॉलेज में सिविल इंजीनियरिंग के लिए भी अप्लाई किया। ऐसा करके कुछ 20 कॉलेजेस को सिलेक्ट किया, 10 कॉलेजेस को, और अप्लाई किया। इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग को मिला ही नहीं, मेरे को मिला सिविल इंजीनियरिंग। मैं हताश निराश। वहां जाके मालूम पड़ा कि तुम अगर फर्स्ट ईयर में अच्छे मार्क्स से पास हो जाते हो तो ब्रांच चेंज करने का एक ऑप्शन तुम्हारे पास हमेशा अवेलेबल है। मैं खुश, मैंने बोला नहीं, मेहनत करेंगे, कुछ ना कुछ तो होगा। सीनियर से मिलने गया, सीनियर्स थे, पहले रैगिंग बहुत हुआ करती थी, तो हमें उनसे बात करने के लिए सर नीचे झुका के अपने जूते की तरफ देख के बोलना पड़ता था, माननीय महोदय, मैं आपसे परामर्श लेने आया हूँ, कृपया मेरा मार्गदर्शन करें। ऐसा बोला जाए तो आदमी को ही पहली बार बोलने में बड़ा अटपटा लगता था, पर सीनियर बहुत सपोर्टिव थे। उन लोगों ने बताया कि पढ़ाई कैसी करना चाहिए और संगत का बहुत गहरा असर पड़ा। मेरे जीवन में कुछ ऐसे मित्र आए मेरे जो बहुत ही गरीब परिस्थिति से थे, ऐसी परिस्थिति, ऐसी दयनीय परिस्थिति से थे कि अपने कपड़े भी वो धोने से पहले सोचते थे कि आज अगर मैं धोने डालूं तो कल क्या पहनूंगा। इतनी दयनीय परिस्थिति के दोस्त थे, पर उनके विचार हमेशा आगे बढ़ने के थे। वो लोग पढ़ते थे, बहुत पढ़ते थे। मेरा रूम पार्टनर, बाकी जो साथ वाले दोस्त थे वो भी, कुछ लोग गोंदिया के थे, वो भी ऐसी बहुत कमजोर परिस्थिति की थे। पर उन लोगों को देख देख के मैंने बहुत सीखा। मैंने ये देखा कि उसके पास इतना कम है फिर भी वो आगे बढ़ने के बारे में सोच रहा है, और मेरे पास होने के बावजूद मैं कुछ नहीं कर रहा हूँ। इस चीज में बहुत अंदर से हराया और मैंने फर्स्ट ईयर का एग्जाम दिया। अब मेरे को होना था इलेक्ट्रिकल इंजीनियर, फर्स्ट ईयर पास हो गई। पर क्या हुआ
कि ईयरली पैटर्न हुआ करता था नागपुर यूनिवर्सिटी में 2009 में ईयरली पैटर्न था और 2015 में वो सेमेस्टर पैटर्न में चेंज हुआ फर्स्ट ईयर। तो ईयरली पैटर्न था तो एक साथ 12 सब्जेक्ट देना पड़ा और जिस स्ट्रीम में मेरे को एडमिशन चाहिए था वही स्ट्रीम का पेपर में फेल हो गया। इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में ही फेल हुआ। इलेक्ट्रिकल इंजीनियर आगे की ब्रांच चाहिए थी और वही सब्जेक्ट में मैं फेल हो गया। 80 लगी, बहुत हताश हुआ। तब जाके समझ में आया कि जो मिला है उसमें खुश रहना बहुत जरूरी है। अगर मैं जो चीज है उसे छोड़कर किसी और चीज के तरफ में ध्यान बताऊंगा तो जो चीजें वो भी खो दूंगा। तो इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग का पेपर पास करके नेक्स्ट सेमेस्टर में मैंने अपने पॉइंटर सिस्टम नहीं था, मैंने अपने परसेंटेज बढ़ाने के बारे में सोचा और फाइनल ईयर एक अच्छे परसेंटेज से पास किया। तब जाके मन में कॉन्फिडेंस आया कि नहीं मैं कर सकता हूं, हो सकता है। ऐसा नहीं है कि आज अगर मैं किसी चीज को त्याग दूं या जो चीज नहीं मिली उसके बारे में विलाप करूं और जिंदगी भर यही सोचते रहूं कि मुझे वो चाहिए था पर नहीं मिला, तो इससे काम नहीं बनेगा। इससे सिर्फ एक चीज हाथ लगेगी, वो है हताशा। और हताशा भरी जिंदगी जीवन में कुछ नहीं देती। मन नहीं करता कोई ऐसी चीज करने का, कोई प्रोडक्टिव चीज करने का मन नहीं करता। आप जो कर रहे हैं वो चीज भी करने की इच्छा नहीं रखोगे। अब जब इंजीनियरिंग पास होने का समय आया फाइनल ईयर में, तब के कुछ लड़के हम में से ऐसे थे जिनको सरकारी नौकरी लग गई। अब ये चमत्कार हो गया, हमारी पूरी बैच हल गई कि कुछ ऐसे लड़के हैं हम में से जिनको सरकारी नौकरी मिल गई है। कोई पीडब्ल्यूडी में सिलेक्ट हो गया, कोई डब्ल्यूआरडी में सिलेक्ट हो गया। तो ये हुआ कैसे? एक्चुअली महाराष्ट्र में एक, अब आप लोग ग्रेजुएशन लेवल पे हो पर अपने छोटे भाइयों और बहनों को आप इस तरफ डाइवर्ट कर सकते हो जो मैं बता रहा हूं। देखिए, महाराष्ट्र में एक GR है 98 का, वो बनाया गया कुछ सरकारी अधिकारियों को प्लीज करने के लिए। कुछ सरकारी अधिकारियों ने लॉबिंग की, लॉबिंग की वजह से एक GR निकाला गया और वो GR ऐसा है कि 98 के GR के हिसाब से जूनियर इंजीनियर की पोस्ट के लिए आपकी शैक्षणिक अर्हता अगर 10th प्लस पॉलिटेक्निक है तो आप जूनियर इंजीनियर का एग्जाम दे सकते हो, आपको नौकरी मिल सकती है। पर अगर 12th प्लस सिविल इंजीनियरिंग में ग्रेजुएशन किया है तो आप एलिजिबल नहीं है, आप अप्लाई नहीं कर सकते। और जो लड़के 10th के बाद या 12th के बाद पॉली कर लेते हैं, पॉलिटेक्निक जो लोग कर लेते हैं, उन लोगों को डायरेक्ट सेकेंड ईयर में इंजीनियरिंग में एडमिशन मिलता है। मतलब उनके पास पहले ही टेक्निकल नॉलेज होता है पूरा, जो वो इंजीनियरिंग सेक्शन में हासिल करना चाहते हैं आगे। उनके लिए थर्ड ईयर और फाइनल ईयर के चलते एक एग्जाम हुआ जूनियर इंजीनियर का जिसमें वो लोग सिलेक्ट हो गए। अब हम लोगों को लग गई मिर्ची। क्लास में कुछ ऐसे भी थे जो बहुत पढ़ा करते थे, जो यूनिवर्सिटी टॉपर रैंक के करीब थे। उन्हें ऐसा लगा कि यार प्लेसमेंट तो किसी प्राइवेट कंपनी से अच्छा अगर गवर्नमेंट में हो जाए तो बहुत बढ़िया, तो क्या करने का। तब गवर्नमेंट 2013 में 12 में एक वैकेंसी स्टेटस आया ग्रेजुएट इंजीनियर्स के लिए। यही वाला जो एग्जाम जो मैंने दिया और अभी 2019 में पास आउट हुआ, वो एग्जाम दिया। लगा नहीं था कि पास हो जाऊंगा, उसका प्री मैंने पास कर लिया, उसका प्री पास कर लिया। जब प्री पास हुआ तब मेरे को मालूम पड़ा कि पूरे क्लास में मैं अकेला था जिसने प्री निकाला। मेरे पूरे बैच में मैं अकेला लड़का था जिसने 2013 का प्री पास किया था। सब लोग अपने लिए, पर ये इतना ज्यादा मेरे को अप्रिशिएट क्यों नहीं था। प्री पास हुआ तब जाके ज्यादा ये भी नहीं, मन में था कि सरकारी नौकरी मिल जाए। पर उसके साथ साथ मैंने एमटेक के लिए भी अप्लाई किया हुआ था, एमटेक का एडमिशन मिल गया। तो मैंने यहाँ पे एग्जाम की तरफ ध्यान देना छोड़ दिया। 10 जनवरी को एग्जाम था और 3 जनवरी को मेरे को जॉब का ऑफर आया कॉलेज से। मैंने कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर का जॉब सिलेक्ट किया और वहां पे एमटेक करते हुए असिस्टेंट प्रोफेसर रहा कॉलेज में। जब मैंने वो सिलेक्ट किया तब 10 तारीख को मेरा एग्जाम था। जिस कॉलेज में पढ़ रहा था उसी कॉलेज के प्रोफेसर ने बोला कि तुम्हारा एग्जाम है। मैं बोला सर अभी 10 दिन में क्या पढ़ाई होगी। और मैंने वो चीज को, मतलब पढ़ाई की शुरू की। कुछ मेरे इंजीनियरिंग में ऐसे सब्जेक्ट्स थे
जिनको एक बार पढ़ लिया तो दोबारा पढ़ने की जरूरत नहीं पड़ेगी, कुछ इस लेवल की पढ़ाई की मेरी। तो उस 10 दिनों में मैंने पढ़ाई की तरफ ध्यान ही नहीं दिया, नए जॉब की तरफ ध्यान दिया कि यार अच्छा जॉब है। उस टाइम 2013 में 20-25 हज़ार रुपए की नौकरी बहुत हुआ करती थी, क्योंकि घर से तो 3-4 हज़ार रुपए ही मिलते थे। अब 1 महीने बाद तुम्हारे हाथ में 25 हज़ार आने वाले हैं, तो कोई ऐसी एग्जाम की तरफ में क्यों देखोगे जिसमें पता ही नहीं है कि क्या मिलने वाला है। ऐसा ही है ना, पैसा आने वाला है तो उस तरफ क्यों देखो। तो मैंने वो एग्जाम दिया नहीं, एक्चुअली दिया पर एग्जाम में उतना ज्यादा अच्छा परफॉर्मेंस नहीं रहा। 40 मार्क का एक सेक्शन था जो मैंने छोड़ दिया, और मेरा वो सेक्शन 40 मार्क का छूटा। उसी से मेरे को मालूम पड़ा कि ये गलती हुई, वो सबसे बड़ी गलती यही थी, वो 40 मार्क का सेक्शन छोड़ना। और वो 40 मार्क का सेक्शन वही था जो सब्जेक्ट मेरे को सबसे ज्यादा अच्छा था, क्योंकि मैं पढ़ ही नहीं पाया। मुझे समय पे याद ही नहीं रहा कि उस 40 मार्क का सेक्शन को कैसे अटेंड करना है। वो 40 मार्क का सेक्शन छूटा, और जब रिजल्ट आया तब मैं इंटरव्यू के लिए सिलेक्ट नहीं हो पाया। बहुत हताशा हुई। तब मेरा एमटेक का फाइनल ईयर था, बहुत हताशा हुई। पर देखो, जब मन में हताशा आती है तो भगवान के डर हमेशा आदमी आता है। मैंने भगवान से बहुत दुआ लगाई कि कुछ हो जाए जीवन में ऐसा कि आगे चल के कुछ ये हो। तब मेरे कॉलेज में नीरी के साथ में नेशनल इंजीनियरिंग इन्वायरमेंटल इंस्टीट्यूट ऑफ इंडिया रिसर्च इंस्टीट्यूट, नीरी के साथ में कॉलेज ने MOU साइन किया। नीरी के साथ जब MOU साइन किया तो उन्होंने 4 बच्चों को सिलेक्ट किए अपने पेटेंटेड प्रोजेक्ट के अंदर कि आप इस प्रोजेक्ट पे रिसर्च करो और हम इसे पेटेंट करेंगे, नीरी के साथ। तो मेरी भी इच्छा थी कि मेरा हो जाए, पर पहले बार में जब लिस्ट ओपन हुई तो मेरा सिलेक्शन नहीं था। 3 लड़के सिलेक्ट हुए थे। फिर पता नहीं अचानक क्या हुआ, क्योंकि मेरा एक प्रोजेक्ट का टॉपिक लेके रखा था डोलोमाइट के ऊपर। डोलोमाइट एक ऐसा खनिज है जिसका इस्तेमाल आप कर सकते हो, जिसमें मैग्नीशियम की मात्रा थोड़ी ज्यादा होती है कैल्शियम के साथ, और वो कंक्रीट पे मैग्नीशियम बहुत बुरा असर डालता है। तो मैं उस प्रोडक्टिव टॉपिक के ऊपर में रिसर्च चालू किया। जब नीरी के साइंटिस्ट को ये बात मालूम पड़ी कि मैं इस टॉपिक पे रिसर्च कर रहा हूँ, तो उसने 4थे लड़के का सिलेक्शन किया, और वो 4था लड़का मैं था। नीरी के उस 4थे लड़के में मैं था, जिसे एक टॉपिक चेंज करके, उन्हें मालूम था कि मैग्नीशियम का इफेक्ट कंक्रीट पे बहुत बुरी तरीके से होता है, वो रिटार्डिंग इफेक्ट देता है। तो उन्होंने मेरा टॉपिक चेंज किया, और मेरे को उस पूरे सब्जेक्ट का, जो उनका रिसर्च वर्क था, उस पूरे सब्जेक्ट का सबसे ज्यादा निकलने वाला प्रोडक्ट था कैल्साइट। इट इज द प्योरेस्ट फॉर्म ऑफ कैल्शियम। अगर कार्बन डाइऑक्साइड को एक प्रोसेस के थ्रू आप एक्सट्रैक्ट करते हैं एयर से, तो 4 प्रोडक्ट्स उन्हें मिले थे। उन 4 प्रोडक्ट्स में सबसे टॉप मोस्ट क्वालिटी का प्रोडक्ट था कैल्शियम ऑक्साइड, दूसरा था एल्यूमिनियम डाइऑक्साइड, तीसरा था टाइटेनियम डाइऑक्साइड, और चौथा था जियोलाइट। मेरे को वो जब टॉपिक मिला तो उस साइंटिस्ट ने अपने कमरे में बुला के पहले बहुत सुनाया, क्योंकि मैं तो भी लेने की इच्छा में नहीं था। मैं बोला मैं कैल्साइट को क्यों, जब मैं डोलोमाइट पे रिसर्च कर रहा हूँ। मैं बहुत आगे बढ़ चुका था, तो उसने समझाया कि ये मेरे भविष्य के लिए कितना कारगर है, मैं इसको लेके आगे और क्या कर सकता हूँ। तो मैंने उस समय अपना एमटेक का प्रोजेक्ट कंप्लीट किया, और मेरे साथ साथ मेरे डिग्री पे, मेरे रिसर्च वर्क पे नीरी का टप्पा आया। उस समय मैंने नीरी साइंटिस्ट के साथ में 3-4 पेपर इंटरनेशनल लेवल पे और नेशनल लेवल पे सबमिट किया। आज भी मेरा नाम इंटरनेशनल पेपर्स में है। और उसके बाद मुझे एक कॉलेज से ऑफर आया। हाँ, 2015 में मैंने फिर से एग्जाम दिया MPSC का। जब एग्जाम दिया तब प्री का सिलेबस चेंज हो गया था, सॉरी मेंस का सिलेबस चेंज हो गया। जो एग्जाम डिस्क्रिप्टिव थी, जिसकी तैयारी मैं डिस्क्रिप्टिव मैनर में कर रहा था कि मुझे इस आंसर को 5 पेज में या 2 पेज में कैसे लिखना है, क्योंकि MPSC में आपको एक छोटा सा एक ही बंच मिलता है, सप्लीमेंट्री नहीं ले सकते, तो आपको आंसर राइटिंग स्किल भी आनी चाहिए। मैं उस तरफ ये कर रहा था, पर हो नहीं पाया। तब सिलेबस चेंज हो गया, और वो सिलेबस ऑब्जेक्टिव हो गया। 2015 पे 17 का एग्जाम दिया, सॉरी 18 का एग्जाम दिया, उसका प्री फेल, 19 का एग्जाम दिया, तब जाके मैं अभी एक अधिकारी बन पाया, एक असिस्टेंट इंजीनियर वाटर रिसोर्स डिपार्टमेंट में अभी नियुक्ति बात की है। तो ऐसा है कि अगर आप हमेशा ये सोचोगे कि ये नहीं मिला, वो नहीं मिला, तो
हमेशा इस बात के द्वंद में रहोगे कि मेरे साथ ही ऐसा क्यों हुआ। अगर ये सोच के आगे बढ़ोगे कि हो सकता है ये नहीं तो वो सही, इस तरफ नहीं तो उस तरफ सही, तो होगा। अब तो जैसा मेरे को बताया गया कि यहाँ पे मार्गदर्शन करना, देखिए मार्गदर्शन लायक ऐसा कुछ है नहीं कि जो मैं आपको बता सकूं। बस इतना ही बताता हूँ कि अगर कुछ मन में ठाने हो तो उस तरफ प्रयत्न शुरू करो। जब तक कि उस तरफ पहला कदम नहीं उठाओगे तब तक मन से घबराहट नहीं निकलेगी, तब तक घबराहट नहीं निकलेगी, तब तक आगे बढ़ने के बारे में नहीं सोचो। और हमेशा उस दिशा की तरफ में देखो और उन्हीं लोगों से संपर्क में रहो जो लोग अपने जीवन में बहुत कुछ हासिल कर चुके हैं। उस फेलियर आदमी की तरफ में सिर्फ ये जानने के लिए जाओ कि भाई तू फेल हुआ तो मेरे को बता मुझे क्या चीज नहीं करनी चाहिए, और जो पास हो चुका है उससे ये पूछो कि मुझे और क्या क्या करना है आगे बढ़ने के लिए। एक रामधारी सिंह दिनकर की एक कविता है जो हमेशा प्रोत्साहन देती है मुझे, वो आपके सामने रखता हूं। दिशायुक्त हो चुकी प्राप्त कर पुण्य प्रकाश तुम्हारा, लिखा जा चुका अनल अक्षरों में इतिहास तुम्हारा। जिस मिट्टी ने लहू पिया वह फूल तो खिलाएंगी, अंबर पर घर मन छाएगा उच्छ्वास तुम्हारा। इसी दो कविता के पंक्तियों में और दो पंक्तियां हैं जिसमें वो कहते हैं, अंबर पर घर मन छाएगा उच्छ्वास तुम्हारा, थक कर बैठ गए क्या भाई मंजिल अब दूर नहीं। अगर मंजिल पाना है तो थकने की जरूरत नहीं है, उठो उस तरफ बढ़ो और बढ़ते रहो जब तक कि उसे हासिल नहीं कर लेते। इसी के साथ मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूं। आशा है आप लोगों को आगे भविष्य में प्रेरणा मिलेगी।